नमस्कार कृषी मित्रांनो, ॲग्रीट्यूब मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मी विक्रम भैये, पीएचडी स्कॉलर, ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्स हे डिपार्टमेंट आहे। तर आपण ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून MCAR मिशन 2024 हे जे आगामी काळामध्ये आपली जी एक सिरीज येणार आहे, जे तुम्हाला लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून पाहायला मिळेल, अशा प्रकारची सिरीज आपण लॉन्च केलेली आहे। अतिशय अल्प दरामध्ये हा कोर्स आपल्यासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ॲग्रीट्यूबने केलेला आहे। निश्चितच आजचं हे जे डेमो लेक्चर आहे हे ॲनिमल हजबंडरी, डेअरी सायन्सशी निगडित आणि इतर पूर्ण सिलेबस कसा असेल किंवा कशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून विचारले जातात, किती वेटेज आहे आणि कधी परीक्षेचं टाइम टेबल येतं आणि नेमकी परीक्षा कधी होते, या संदर्भात आपण काही जाणून घेणार आहोत। आपल्याकडे 2022चं बुलेटिन आहे आणि हे जे बुलेटिन आहे हे आपल्याला आगामी काळातील परीक्षेसाठी म्हणजेच 2024च्या परीक्षेसाठी आपल्याला कशा प्रकारे रणनीती आखता येईल या संदर्भात आपल्याला ते काय करू शकतं, मार्गदर्शन करू शकतं। म्हणून आपण ह्या बुलेटिनचा थोडासा अभ्यास करूयात, म्हणजे आपल्याला परीक्षेचं स्वरूप एकंदरीत त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील किंवा कशा प्रकारच्या वेटेजनुसार कोणत्या कोणत्या विषयाला किती वेटेज असतं, किती मार्कांसाठी किती प्रश्न असतात वगैरे या सर्व गोष्टींबाबत आपल्याला डिस्कस करता येईल। ठीक आहे। महाराष्ट्र काउन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन बोर्ड पुणे आणि ही जी एक्झाम आहे ही MCR महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च एज्युकेशन यांच्या माध्यमातून ही कंडक्ट होत असते। आता आपण एक तात्पुरता एका मागील वर्षाच्या काही डेट्सचा एक थोडासा धावता आढावा घेऊ, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की परीक्षेचं नोटिफिकेशन नेमकं येते तरी कोणत्या महिन्यामध्ये आणि कशा प्रकारे। आता या ठिकाणी बघा, मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ह्या वर्षाचं जे 2024ची, तर ह्या एक्झाम मध्ये सर्वसाधारणतः आपल्याला बघा या ठिकाणी मार्च जो महिना असतो, ह्या मार्च महिन्यामध्ये ह्या एक्झामचं नोटिफिकेशन येतं। म्हणजे हे लेट झालेलं आहे थोडंसं, ह्या वर्षी कदाचित ते थोडंसं लवकर येण्याची चान्सेस आहेत। मग मार्च मध्ये हे नोटिफिकेशन येतं आणि मार्चच्या नोटिफिकेशन नंतर त्याचा ऍप्लिकेशन भरण्याची आपल्याला एक साधारणतः एखादा महिना आपल्याला असतो आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ते आपल्याला भरावं लागतं। सर्वसाधारणतः असा विचार करून चला की जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्येच ह्या वर्षी याड येईल आणि आपल्याला तो फॉर्म भरावा लागेल। एक महिन्याचं अंतर असतं आणि त्यानंतर मात्र 3 महिन्याच्या अंतराने ती परीक्षा होत असते। आता बघा या ठिकाणी म्हणजे जवळपास जून मध्ये ही एक्झाम झालेली होती। आता बघा 12 जून म्हणजे साधारणतः दुसऱ्या आठवड्यामध्ये ॲग्रिकल्चरचा पेपर होता आणि ह्या ॲग्रिकल्चरच्या पेपरच्या डेट जी आहे यामध्ये थोडंसं अंतर असतं। मग ह्या 3 महिन्यामध्ये नेमकं करायचं काय, तर ह्या 3 महिन्यामध्ये काय करायचं, आपल्या समोर जो मोबाईल आहे ह्या मोबाईलला उघडायचं आणि या मोबाईलमध्ये आपली जी लेक्चरची सिरीज आहे ही सिरीज सगळ्यांनी सबस्क्राईब करायची। यासाठी अतिशय अल्प दरामध्ये ॲग्रीट्यूबने आपल्याला ही उपलब्ध करून दिलेली आहे। तिचा फायदा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याला व्हावा याच हेताने आपण हा कोर्स पूर्णपणे डेव्हलप केलेला आहे। ठीक आहे। आता यानंतर आपण काही सिलेबस किंवा मग एक्झामचं स्वरूप नेमकं असतं कसं या संदर्भात चर्चा करूयात। हे सिलेबसचं स्ट्रक्चर जे आहे हे बदलत नाही, म्हणून आपण याच्यावरती चर्चा करत आहोत। आता यामध्ये बघा टोटल एकूण या परीक्षेमध्ये जवळपास 200 प्रश्न असतात, जवळपास नाही, कंप्लीट 200 प्रश्न असतात। प्रत्येकी प्रश्नाला एक मार्क असतो। असे एकूण मिळून 200 प्रश्न 200 मार्कांसाठी असतात, जे की मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, ज्यामध्ये 4 ऑप्शन्स असतात आणि आपल्याला एक सर्कल मध्ये गोल करायचा असतो, एकाच्या याच्यात करायचा असतो। बरं, इथे लिहिलेले बघा, कॅन्डिडेट शुड फिल अप ओनली 1 सर्कल कम्प्लिटली। ठीक आहे, एकच सर्कल गोल करायचा असतो आपल्याला। आपण त्याला क्रॅश केलं वगैरे वगैरे या ठिकाणी डिटेल्स मध्ये लिहिलेलं आहे की क्रॅशिंग वगैरे केलं किंवा खोडलं काहीतरी केलं बा, असं नाही ते का मग आता हे येतंय मग याला गोल करू मग परत थोड्या वेळाने खोडलं, असं जमत नाही। हे परीक्षेत स्वरूप असतं बघा। आता आन्सर वन्स मार्क्स इज फायनल। ठीक आहे, आणि आपल्यासाठी अत्यंत महत्वाची सूचना काय, देअर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर्स। वा, म्हणजे उचलायची बंदूक आणि गोळ्या मारायच्या असं नाही करायचं। आपल्याला काय करायचंय, ॲग्रीट्यूबची मदत घ्यायची आणि ॲग्रीट्यूबच्या मदतीच्या साहाय्याने आपल्याला काय करायचंय, यथोचित मार्गक्रमण करायचंय आपल्या यशाकडे, लक्षात ठेवा। आता यानंतर आपण बघूयात, एक OMR शीट देखील तुम्हाला याबरोबर दिली जाते। आपल्याला समजलेलं आहे 200 प्रश्न 200 मार्काला, 4 म्हणजे ऑप्शन्स असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, नो निगेटिव्ह मार्किंग। ठीक आहे। आता यानंतर पुढे आता बघा PGCET, पहिली गोष्ट PG पोस्ट ग्रॅज्युएशन का करायचं। बघा कसं असतं, 4 वर्षाची आपण डिग्री केलेली असते, आपल्याला बऱ्यापैकी ठाऊक असतं की आपण फक्त परीक्षेच्या सत्राच्या परीक्षेच्या दिवशी म्हणजे सेमिस्टर एंडलाच अभ्यास केलेला असतो। ॲग्रिकॉस्टची एक खासियत आहे, तो परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करतो आणि परीक्षेला ते लिहून येतो, मात्र त्याच्यात चिरकाळ लक्षात राहत नाही। म्हणजे PhD किंवा PGCET येईपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचं पहिल्या सत्राचं आठवेल का नाही, घाबरून जायचं कारण नाही।
पहिल्या सत्रापासून अगदी 8व्या सत्रापर्यंत आपल्या सर्व कोर्सेसची रिव्हिजन या ठिकाणी ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येत आहोत. आता PGCET 2022 नुसार सिलेबस सांगतायत. आता याच्यामध्ये बहुधा 2023 चा सिलेबस हाच असतो. आता याच्यामध्ये बघा, ॲग्रिकल्चरची परीक्षा जर आपण सर्वजण देत असाल तर त्यापैकी 80% जे वेटेज आहे, 80% वेटेज आहे, म्हणजे सर्वसाधारणतः 200 प्रश्नांपैकी जवळपास 160 प्रश्न, ठीक आहे, 160 प्रश्न म्हणजे 80% प्रश्न. 80% प्रश्न हे ॲग्रिकल्चर म्हणजे BSc ऑनर्स ॲग्रिकल्चर याच्याशी निगडित असतात, ह्या डिग्रीशी निगडित प्रश्न असतील. आणि उर्वरित जे 20 प्रश्न आहेत, हे 20 प्रश्न बाकीच्या अलाइड हॉर्टिकल्चर असेल, फॉरेस्ट्री असेल, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, यांचं 3-3% वेटेज आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं, ठीक आहे. आणि त्यानंतर फिशरी आणि कम्युनिटी सायन्सेस असे काही प्रकार आहेत. तर यामध्ये ह्या 20 पैकी हे 20 मार्क असतात, याचे उर्वरित बिट्स असतात, म्हणजे 40 जवळपास बिट्स आपल्याला जे काय असणार आहेत त्या बाकीच्या अलाइड ॲग्रिकल्चरच्या फील्डचे असणार आहेत. आणि जवळपास 160 प्रश्न आपल्याला फक्त ॲग्रिकल्चरशी निगडित असणार आहेत. आणि त्याच्याच वरती चर्चा करताना आपण सब्जेक्ट वाईज आपल्याकडे मल्टी फॅकल्टी आहेत, सर्वजण PhD स्कॉलर्स विथ एक्सपिरियन्स अशा प्रकारचा स्टाफ आपल्याला लाभलेला आहे आणि यांच्या माध्यमातून आपल्याला शिकायची संधी मिळत आहे, ठीक आहे. तर आता यानंतर आपण बघूयात एकूण सिलेबसमध्ये प्रत्येक विषयावाईज किती प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याचं वेटेज किती आहे. तर आपण बघू शकतात की पहिला जो कोर्स आहे आपल्या सर्वांचा आवडता कोर्स ॲग्रोनॉमी, ह्या ॲग्रोनॉमीचे जवळपास 12 कोर्सेस आहेत. हे 12च्या 12 कोर्सेस आपल्याला लाईव्ह लेक्चरमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतील. हे 12 लेक्चर जे आहेत, 12 जे कोर्सेस आहेत, ह्या 12 कोर्सेसवरती तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातात. 25 क्वेश्चन्स, दॅट इज 12.5% वेटेज आहे त्याला. यानंतर पुढचा जो आहे ॲग्रिकल्चर बॉटनीला देखील जवळपास 24 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ॲग्रिकल्चर एंटमॉलॉजीला 11 प्रश्न. त्यानंतर हॉर्टिकल्चरला 21 प्रश्न. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतात इकॉनॉमिक्स, तर इकॉनॉमिक्सला आहेत एकूण 16 प्रश्न, 8% वेटेज. ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनला 13 प्रश्न. त्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला 8 प्रश्न. पॅथॉलॉजीला जवळपास 18 प्रश्न. सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, सॉइल सायन्स बघा 14 प्रश्न असतात त्या ठिकाणी. आणि ॲनिमल हजबंडरी डेअरी सायन्स जो की माझा कोर्स आहे, मी तुम्हाला अतिशय विश्लेषणात्मक या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्सचे एकूण पाहता 4 कोर्सेस आहेत. पहिल्या सत्रासाठी, 4थ्या सत्रासाठी, 5व्या सत्रासाठी आणि 6व्या सत्रासाठी आपल्याला हा कोर्स असतो. आणि ह्या कोर्समध्ये जवळपास 8 प्रश्न आपल्याला विचारले जातात. 8 प्रश्न विचारले जातात. बाकीच्यांच्या कंपॅरेटिव्हली हा जरी कोर्स मायनर असेल तरी देखील 8 प्रश्न आपली जागा सुनिश्चित करू शकतात. आपल्याला PhD मध्ये आपला नंबर कोणत्या डिपार्टमेंटला लागावा किंवा कुठे लागावा यासाठी ही आपली या ठिकाणी स्पर्धा असते बघा. सर्व प्रश्न सर्वांचेच, बऱ्यापैकी प्रश्न सर्वांचेच बरोबर असतात. फक्त कट शॉर्ट लिस्ट बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर अवघ्या 5 मार्काच्या खिडकीमध्ये साधारणतः 100 विद्यार्थी, 50 विद्यार्थी इथपर्यंत विद्यार्थी असतात 5 मार्कच्या खिडकीमध्ये. म्हणजेच काय का फक्त 5 मार्काची तफावत आपल्याला एखाद्या लिस्टमधून बाहेर काढू शकते किंवा एखाद्या लिस्टमध्ये आपलं इन्क्लुजन करू शकते. म्हणून कुठल्याच विषयाला मायनर विषय न मानता अतिशय जिद्दीनं आणि स्फूर्तीनं प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करावा, यासाठी ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून शिक्षक आपल्या समोर प्रत्येक विषयाचं विश्लेषण घेऊन येणार आहेत. असे एकूण मिळून जर आपण ॲग्रिकल्चरचे बघितले तर सर्वसाधारणतः 200 पैकी 160 प्रश्न म्हणजे 80% वेटेजचे प्रश्न या ठिकाणी कव्हर होताना आपल्याला दिसतील, ठीक आहे. सो हा सगळा झाला प्रत्येक याच्या वाईज, सब्जेक्ट वाईज सिलेबस. आता आपण आपल्या जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्ट बद्दल थोडंसं डिटेलमध्ये बोलूयात. मी जसं की तुम्हाला सांगितलं एकूण 8 प्रश्न विचारले जातात. 4% वेटेज आपल्या विषयाला आहे आणि यामध्ये दुसरं आपल्याला कुठल्याही प्रकारची नोट्स वाचायची गरज नाही. आपण सर्वच्या सर्व मटेरियल या ठिकाणी अतिशय कॉन्सन्ट्रेट करून 1 लाइनरच्या फॉर्मॅटमध्ये आपणा समोर PPTच्या माध्यमातून सादर करणार आहे. आणि प्रत्येक लेक्चर जर आपण काळजीपूर्वक ऐकलं, व्यवस्थित त्याची रिव्हिजन केली तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला कुठल्याही नोट्सचा वापर किंवा नोट्सचा वापर करण्याची गरज पडणार नाही, अशी मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. आता याच्यामध्ये बघा लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट हा जो कोर्स आहे हा पहिल्या सत्राचा कोर्स आहे. विश्लेषणात्मक हा कोर्स आहे. आपण याच्यामध्ये देखील व्यवस्थित बघणार आहे. त्यानंतर लाईव्ह स्टॉक ब्रीडिंग अँड न्यूट्रिशन, याच्यामध्ये आपण ब्रीडिंगच्या मेथड शिकणार आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ द बॉटनी देखील आपल्याला बॉटनीची रिव्हिजन करायची असेल ना
तर AHDS आपण 242 हा जो कोर्स आहे लाईव्ह स्टॉक ब्रीडिंग, ह्या ब्रीडिंगची आपल्याला त्या ठिकाणी रिव्हिजन होणार आहे. त्याच्यानंतर न्यूट्रिशन म्हणजे फूडचे काही क्वेश्चन्स असतात बघा, न्यूट्रिशन फूडचे काही क्वेश्चन्स आहेत, 2 क्वेश्चन्स आहेत जवळपास. हे न्यूट्रिशनचे क्वेश्चन्स आपल्याला हे अॅनिमल न्यूट्रिशन बद्दल आहे. आपण मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट टेक्नॉलॉजी हा जो कोर्स शिकणार आहे, हा 5व्या सत्रातील कोर्स आहे. अतिशय संदिग्ध आणि अतिशय विस्तृत असा हा कोर्स आहे. आपणा सर्वांसमोर वेगवेगळे पदार्थ कसे तयार केले जातात, त्या पदार्थांची काय प्रक्रिया आहे, हे देखील तितकंच आपल्यासाठी एक उत्साह निर्माण करणारा एक विषय आहे. त्यानंतर AHDS 364 शीप, गोट, पोल्ट्री प्रोडक्शन. काहीच नाही झालं जरी आपण त्या ठिकाणी शेतकरी किंवा मग शेतकरी भूमुख अभ्यास करावा, पुढे जाऊन आपण शेळी पालन करावं, गोट पालन करावं किंवा अशा पद्धतीचा जरी आपला काही जर आपला ओघ असेल तरी देखील एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये देखील आपल्याला या विषयांचे सहाय्य निश्चितच तेवढं व्यवस्थित ठरणार आहे. डेअरी टेक्नॉलॉजी, आता मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला जर स्कोप असेल, आपल्याला भविष्यामध्ये जर MCRच्या माध्यमातून PG साठी अॅनिमल हजबंडरी अँड किंवा डेअरी सायन्स या सब्जेक्टसाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर निश्चित आपला सर्वांना हा सिलेबस अत्यंत महत्त्वाचा आहे. एकूण 8 प्रश्न आपल्या सिलेबसवरती विचारले जातात. ठीक आहे, आता यानंतर आता एखादा बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी येईल आणि तो म्हणाल सर मला या लेक्चरचा काय उपयोग. अरे बाळा, तुला देखील ह्या कोर्सचा उपयोग आहे. कसा, मी सांगतो ना तुला. बघा, अॅनिमल सायन्स कोर्सेस आहे बघा, इथे त्यांना लिहिलेलं बघा, AS 233 लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट. जवळपास किती 6 प्रश्न विचारलेले त्याच्यावरती. 6 प्रश्न बायोटेक्नॉलॉजीचा मुलगा लक्षात घे. तुझ्यासाठी 6 प्रश्न आपण ह्या कोर्सचे देखील याच कोर्समधून कंप्लीट करून देणार आहे. यानंतर आता बघा, अजून एखादा ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंटचा ABMचा एखादा विद्यार्थी असेल आणि ABMच्या विद्यार्थ्याला जर वाटत असेल की मला या कोर्सचा काय फायदा, तर तुझा फायदा आहे ना रे बाबा. बघ कसा, AHDS 111 आणि AHDS 122 हे जे 2 कोर्स आहेत लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट आणि व्हॅल्यू ऍडिशन इन अॅनिमल प्रोडक्ट्स म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. एकूण 4 प्रश्न देखील तुला देखील त्या परीक्षेमध्ये द्यायचे आहेत. ठीक आहे, आता आपल्याला कधी कधी माहित नसतं की आपला नंबर ऍग्रीकल्चरला लागेल की ऍग्रीकल्चर ABMला लागेल वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी परीक्षा देताना आपण सर्वच फॉर्ममध्ये सर्वच विषय निवडलेले असतात. निश्चितच आपल्याला फक्त मार्क स्कोअर करून कुठंतरी पांघरून म्हणून PG करायचे असते. तर PG का करावी, तर PG करण्यापाठीमागचं प्रथम आपलं टार्गेट फिक्स असलं पाहिजे. PG करणे म्हणजे साधारणतः आपण 4 वर्ष हे अभ्यास याचा UGचा अभ्यास केलेला असतो का, नाही. UGचा अभ्यासाची रिव्हिजन व्हावी यासाठी कमीत कमी माणसाने CET करावी. पूर्ण ऍग्रीकल्चरचा जर सार समजून घ्यायचा असेल तर निश्चित त्याने PG CET ची तयारी करावी. आणि PG CET ची तयारी जर झाली तर निश्चित आपली जनरल ऍग्रीकल्चर एवढं स्ट्रॉंग होऊन जातं. बँकिंगची परीक्षा असो किंवा कुठलीही ICRची एक्झाम असो किंवा रादर ऍग्रीकल्चरची ऍग्रीकल्चर MPSCच्या माध्यमातून काही ऍग्रीकल्चर मेन्सच्या परीक्षा असतील किंवा कृषी सहाय्यक असेल, या सर्व परीक्षांसाठी आपल्याला पूरक असा सिलेबस या ठिकाणी हा डेकोर होत आहे. आणि निश्चितच हा सगळा कोर्सेस आपल्याला अतिशय अल्प दरामध्ये ऍग्रीट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. आता बघा, हे झालं सगळं आता सिलेबस बद्दलचं. आता यानंतर आता आपण सर्व बघूयात आपला जो कोर्स आहे याचं डेमो लेक्चर आहे हे. मग आपण पहिल्यांदा काय शिकणार आहे आणि कशा प्रकारे आपण शिकणार आहोत, पूर्ण वाटचाल आपली कशी असणार आहे याचा थोडक्यात धावता आढावा मी तुम्हाला देणार आहे. तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम डेफिनेशन बघा, या विषयाची म्हणजे दुधाची व्याख्या काय आणि दुधामधील कंपोजिशन्स काय याच्यावरती बहुतांशी प्रश्न विचारले जातात. दुधामध्ये कोणता घटक किती प्रमाणामध्ये असतो, कशा प्रकारे तो घटक, त्याची प्रॉपर्टीज काय असतात, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी शिकूयात. बघा, 1 लाइनर आणि बुलेट फॉर्मॅटमध्ये आपण हे सगळं शिकणार आहोत. आता बघा, या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, ज्या ठिकाणी मी तुम्हाला हायलाइट करून दिलेला असेल किंवा ज्या ठिकाणी वेगळ्या रंगाचा आपण वापर केलेला आहे तो शब्द आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. तो आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पाहायला मिळू शकतो किंवा प्रश्न कसाही जरी विचारला तरी आपण रेडी असावं यासाठी थोडं विश्लेषणात्मक या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. बघा, आता दूध म्हणजे नेमकं काय रे बाबा, तर दूध म्हणजे काय, तर होल, क्लीन, फ्रेश लॅक्टियल सिक्रेशन ऑफ मेमरी ग्लँड्स. ठीक आहे, होल, क्लीन, फ्रेश लॅक्टियल सिक्रेशन ऑफ मेमरी ग्लँड जर असेल, ऑब्टेन फ्रॉम कंप्लीट मिल्किंग ऑफ हेल्दी मिल्क अॅनिमल. एक किंवा एकापेक्षा जास्त हेल्दी मिल्क अॅनिमल पासून आपण जे काही लॅक्टियल सिक्रेशन घेतो ते कसं असलं पाहिजे, होल असलं पाहिजे, क्लीन असलं पाहिजे आणि फ्रेश असलं पाहिजे. जर अशा प्रकारचं असेल, एक्सक्लुडिंग हा शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे. कोणतं सोडून, बघा, 15 days बिफोर और 5 days आफ्टर काल्विंग, जनन क्रियेच्या 15 दिवस पूर्वीचं सोडून द्यायचं आणि 5 दिवस नंतरचं सोडून द्यायचं. कारण की 5 दिवस नंतर जे येतं त्याला कोलेस्ट्रम असं म्हणतात.
आणि 15 दिवसापूर्वी ते प्राण्याची ड्राईंग केली जाते, म्हणजे 60 दिवसापूर्वीच केली जाते, परंतु 15 दिवसापूर्वीचं जे दूध असेल जनन क्रियेच्या 15 दिवस पूर्वीच्या दुधाला दूध असं म्हणू नये, कारण की ते व्याख्येमध्ये बसत नाही, ते रेग्युलेशन्स नुसार नाही. ठीक आहे. आपल्यासाठी काय लक्षात ठेवायचंय तर एक्सक्लुडिंग 15 डेज बिफोर अँड 5 डेज आफ्टर द काल्विंग हा शब्द महत्वाचे आहेत, ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा, जर दुधाचं स्टँडर्डायझेशन करायचं असेल किंवा स्टँडर्ड मिल्क नेमकं म्हणायचं तरी कशाला, तर यामध्ये सांगितलेलं आहे बघा. आता काऊ मिल्क 3.5% फॅट पाहिजेत आणि 8.5% एसएनएफ सॉलिड नॉट फॅट किती पाहिजे 8.5% आणि फॅट किती पाहिजे 3.5%. फॉर बफेलो मिल्क साठी बघा 6% फॅट पाहिजेत आणि 9% एसएनएफ पाहिजे. ठीक आहे. 6% फॅट आणि 9% एसएनएफ. आता मिल्क इज अ फ्रेश क्लीन लॅक्टेन सिक्रेशन ऑफ मेमरी ग्लँड किंवा अडर मिल्किंग एनिमल. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे आफ्टर 5 डेज ऑफ द पार्च्युरेशन. आता आपल्यासाठी 2 शब्द महत्वाचे होते. हा पार्च्युरेशन शब्द हा सिमिलर आहे कशासाठी बघा, या ठिकाणी लिहिलेला आहे काल्विंग. वेर इज काल्विंग? हा काल्विंग हा जो शब्द आहे हा पार्च्युरेशन आणि काल्विंग नथिंग बट जनन क्रिया. ठीक आहे. जन्म देण्याच्या क्रियेस, प्राण्याने एखाद्या नवीन बछड्यास जन्म देण्याच्या क्रियेस पार्च्युरेशन किंवा काल्विंग असं संबोधतात. आपल्याला माहित झालेले दूध कशाला म्हणायचं, काल्विंगच्या 15 दिवस पूर्वी याला एक्सक्लूड करायचं बघा. द मिल्क दॅट इज होल क्लीन फ्रेश लॅक्टेल सिक्रेशन ऑफ मेमरी ग्लँड ऑब्टेन्ड बाय कंप्लीट मिल्किंग ऑफ 1 or more हेल्दी मिल्क एनिमल एक्सक्लुडिंग 15 डेज बिफोर अँड 5 डेज आफ्टर द काल्विंग हा शब्द महत्वाचा होता. चला पुढे. आता यानंतर आपण बघणार आहोत कंपोजिशन ऑफ मिल्क ऑफ द डिफरंट स्पेसीज. वेट अ मिनिट. आता आपणा सर्वांसमोर जाणीवपूर्वक मी त्या ठिकाणी काही ग्राफिक्स आणत आहे किंवा काही फोटोग्राफ्स टाकलेले आहेत जेणेकरून आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. बघा, आपल्या मेंदूला कोणती भाषा समजत असेल तर बघा, जसं की कम्प्युटरला कोणती भाषा समजते 0 and 1 ची लँग्वेज समजते, बायनरी कोड मधली लँग्वेज समजते. मग प्रोग्राम्स बनवत असताना अशा प्रकारचा काहीतरी वापर केला जातो, त्याला अल्गोरिदम असं म्हणतात. आता मेंदूला कोणती भाषा समजते रे, तर मेंदूला भाषा समजते पिक्चरिकल रिप्रेझेंटेशन. म्हणजे मी तुमच्या समोर हिमालय हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या समोर हुबेहूब हिमालयाची प्रतिकृती उभी राहते. आपण जरी पाहिला नसेल तरी. का असं होत असेल, कारण की आपण इमॅजिन केलेला असतो, चित्रांमध्ये बघितलेला असतो आणि आपल्याला तो तसाच्या तसा लक्षात राहतो. बर्फाच्छादित डोंगर म्हणजे हिमालय अशी प्रतिकृती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. म्हणूनच आपल्याला ग्राफिक्सच्या मदतीतून म्हणजे फोटोग्राफच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून तुम्ही कधीही विसरणार नाहीत. आता यामध्ये बघा, आता वॉटर कंटेंट, फॅट कंटेंट, प्रोटीन कंटेंट, लॅक्टोज कंटेंट, ऍश कंटेंट हे सगळं अतिशय महत्वाचे कंपोनंट्स आहेत दुधामधील. आता बफेलो मिल्कच्या बाबतीत जर विचार केला तर सर्वसाधारणतः 84.2% एवढं पाणी आहे. आता लगेच आपण विचार करायचा काऊ मिल्क मध्ये किती, मग 86.6%. कोणत्यात जास्त आहे रे, काऊ मिल्क मध्ये जास्त पाणी आहे. मग फॅट कोणत्यात जास्त असणार आहे, बफेलो मिल्क मध्ये जास्त असणार आहे. ज्याच्यात पाणी कमी त्याच्यात फॅट जास्त, ज्याच्यात पाणी जास्त त्याच्यात फॅट कमी. बघा 4.6% फॅट. ठीक आहे. आता यानंतर प्रोटीन कंटेंट जर बघितलं तर दोन्हींचं जवळपास सारखंच आहे, 3.5 पासून तर 3.4 पासून तर 3.9 पर्यंत. काऊ मिल्क मध्ये ते कमी असतं थोडंसं प्रोटीन ऍज कम्पेअर्ड विथ द बफेलो मिल्क. आता यानंतर बघा, लॅक्टोज कंटेंट असतात जवळपास 5.2 आणि 4.9%. आता ऍश कंटेंट जर आपण बघितलं 0.7 हा आकडा मात्र लक्षात ठेवा. 0.7 किंवा 0.8 म्हशीमध्ये असेल तर 0.8 आणि गायीमध्ये असेल तर ऍश कंटेंट असतं 0.7. हे ऍश कंटेंट नेमकं असतं तरी काय रे, याच्यामध्ये मिनरल्स असतात. कोणते कोणते मिनरल्स, फॉस्फरस, कॅल्शियम, ठीक आहे, सोडियम, असे खूप सारे म्हणजे मिनरल्स आहेत. हे मिनरल्स आपल्याला ऍश मध्ये पाहायला मिळतात. आता यानंतर आहे गोट मिल्क. आता गोट मिल्कचं एक अनन्यसाधारण महत्व पाहायचं आणि मग आपण त्याला लक्षात घ्यायचं. बघा, जवळपास 4.5% एवढं फॅट त्याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर 3.5% म्हणजे जवळपास बघा, गाईच्या दुधाला सिमिलर जर दूध कोणतं असेल तर गोट मिल्क आहे. याला नॅचरल होमोजिनाइज्ड मिल्क असं म्हणतात. बघा लक्षात घ्या, नॅचरल होमोजिनाइज्ड मिल्क गोटला असं म्हणतात. शेतकऱ्याचं एटीएम देखील आपण गोटला संबोधतो. आता यानंतर आहे शिप. अतिशय महत्वाचं. बघा, आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये याचा ऑब्जेक्टिव्ह पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. बघा कसं काय, तर शिपच्या मिल्क मध्ये बाकीच्यांच्या तुलनेने फॅट कंटेंट जे आहे हे फॅट कंटेंट जास्त आहे. 8.6% जवळपास फॅट त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शिपच्या दुधामध्ये तुम्ही जर पाण्याची मात्रा जर बघितली 79.4% अवघी असते. म्हणजे बाकीच्यांच्या कम्पॅरिझन मध्ये पाणी कमी आहे म्हणून तर फॅट वाढले ना रे. 8.6% फॅट. आणि यामध्ये अतिशय महत्वाचा घटक जो वाढलेला आहे तो आहे ऍश कंटेंट.
ऍश कंटेंट जर कोणाचं लक्षात ठेवायचं असेल तर शिपचं लक्षात ठेवा. गाईचं 0.7% एवढं आहे, म्हशीचं 0.8% एवढं आहे, बाकीच्यांचं जेमतेम 0.8 ते 0.7 आहे. परंतु या सर्वांमध्ये वाढलेली मात्रा जर कोणाची दिसत असेल, जर सॉलिड नॉट फॅट सॉरी ऍश कंटेंट जर कोणाचं जास्त असेल तर ते कोणाचं आहे, शिपचं जास्त असतं. आता यानंतर कॅमल मिल्क आपल्यासाठी एवढं महत्वाचं नाहीये. तत्पूर्वी कॅमल मिल्क मध्ये 86.5% ऑफ एवढं वॉटर असतं, फॅट 3.1% असतं, 4% एवढं प्रोटीन असतं, 5.6% यामध्ये बघा लॅक्टोज कंटेंट थोडंसं वाढलेलं दिसतंय. परंतु जर आपल्याला विचारलं कोणत्या दुधामध्ये सर्वात जास्त लॅक्टोज कंटेंट असतं, तर ह्युमन मिल्क मध्ये. आपल्याला मातेने जे पाजलेलं प्राशन केलेलं जे दूध आहे, आपण म्हणतो ना दुधाचे उपकार, आईच्या दुधाचे उपकार आपण आयुष्यामध्ये विसरलो नाही पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये गोडी जास्त होती. गोडी जास्त होती म्हणजे काय होतं, लॅक्टोज जास्त होतं. या ठिकाणी माता बघा स्तनपान करताना माता आहे, जिच्या दुधामध्ये लॅक्टोज दुग्ध शर्करा ही फक्त दुधामध्येच आढळते. लॅक्टोज जी आहे ती डायसॅकराइड असं संबोधतात. आणि लॅक्टोजला डायसॅकराइड म्हणण्याचं कारण काय, ह्या लॅक्टोजला डायसॅकराइड म्हणण्याचं कारण काय, कारण की त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या साखर एकत्र येऊन ती तयार झालेली असते. एक आहे ग्लुकोज आणि दुसरी गॅलॅक्टोज. ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज इज कॉल्ड ॲज लॅक्टोज. ठीक आहे, अशा प्रकारे लॅक्टोज शर्करा लक्षात ठेवा. परत एकदा रिव्हिजन करतो. ह्युमन मिल्क मध्ये लॅक्टोज सर्वात जास्त असते, शिप मिल्क मध्ये 8.6% एवढं फॅट असतं आणि जवळपास 1% एवढी ऍश कंटेंट असते. काऊ मिल्क मध्ये आपण बघू शकतो, काऊ आणि बफेलो मिल्कच्या कंपॅरेटिव्हली जवळपास काऊ मिल्क मध्ये जवळपास 86.6% एवढं पाणी असतं आणि 84.2% एवढं पाणी काऊ मिल्क मध्ये बफेलो मिल्क मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग ज्यामध्ये पाणी जास्त आहे याच्यामध्ये फॅट कंटेंट कमी असतं आणि पाणी जर कमी असेल तर फॅट कंटेंट वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, आता पुढे आता कंपोजिशन ऑफ कोलेस्ट्रॉम. आता हा जो कोलेस्ट्रॉम आहे, हा कोलेस्ट्रॉम आपण पाहिला होता 5 days आफ्टर काल्विंग. काय होतं ते, कोलेस्ट्रॉम होता. 5 days आफ्टर काल्विंग पर्यंत जे काही दूध असतं त्याला आपण चिक म्हणतो, किंवा मग आपण सर्वांनी खरवस खाल्ला असेल बघा. या ठिकाणी पिक्चरिकल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्याला समजायला सुरुवात होईल. हे खरवस जे आहे याला कोलेस्ट्रॉम असं संबोधतात. हे जे दूध आहे याच्यामध्ये इम्युनोग्लोब्युलिन्स जास्त असतात, म्हणजे इम्युनि पॉवर जास्त असते. ठीक आहे, आता यामध्ये बघा वॉटर कंटेंट. आता वॉटर कंटेंट कशाचं बघा, नॉर्मल मिल्कचं बघा आणि कोलेस्ट्रॉमचं बघा. तर कोलेस्ट्रॉम मध्ये मिल्क वॉटर कसं असणार आहे, कमी असणार आहे, कारण की घट्ट पदार्थ आहे ना, तो चिकट द्रव्य पदार्थ असतो. तो आपल्याला जाणवतं ते लगेच पाहिल्यानंतर. 71.69% पाणी असतं, फक्त 71.69% पाणी. आता नॉर्मल मिल्क मध्ये आपल्याला माहिती 86.4% पर्यंत पाणी असू शकतं. 86 हा आकडा लक्षात ठेवा. फॅट कंटेंटच्या बाबतीत जर विचार केला तर कोलेस्ट्रॉम मध्ये 3.4% म्हणजे नॉर्मलच्या प्रमाणामध्ये जसं दुधामध्ये फॅट कंटेंट असतं तेवढंच फॅट मात्र आपल्याला कोलेस्ट्रॉम मध्ये पाहायला मिळतं. पण प्रोटीनची मात्रा बघा, इथं प्रोटीनची मात्रा जवळपास 20.68%, 20.68% एवढं प्रोटीन आपल्याला कोलेस्ट्रॉमच्या माध्यमातून मिळत असतं. आणि हे प्रोटीन अत्यंत महत्वाचं असतं, कारण की याच्यामध्ये टिश्यू डेव्हलपमेंट, त्या जनावरांमध्ये त्या नवीन जे बछडं तयार झालेलं आहे, जे वासरू तयार झालेलं आहे, ह्या वासराला त्याच्या टिश्यू डेव्हलपमेंटमध्ये मदत कोण करत असतं, तर प्रोटीन्स. ठीक आहे, प्रथिने. आणि हे प्रथिने जवळपास 20.68% असतात. आणि जर दुधामध्ये जर ते बघितले तर 3.4% अवघे 3.4% असतात. लॅक्टोजची मात्रा जर आपण बघितली तर 2.50% म्हणजे कमी मात्रा असते. नॉर्मल दुधामध्ये 4% पर्यंत आपल्याला लॅक्टोज पाहायला मिळतं. ऍश कंटेंटच्या बाबतीत जर विचार केला तर 1 पेक्षाही जास्त ऍश कंटेंट आपल्याला पाहायला मिळतात. 1.78% पर्यंत कोलेस्ट्रॉम मध्ये ऍश आपल्याला पाहायला मिळते आणि नॉर्मल मिल्क मध्ये फक्त 0.7% असते. 1.78 लक्षात ठेवा ऍश कंटेंट. टोटल सॉलिड्सच्या बाबतीत जर विचार केला तर 28.31% पर्यंत टोटल सॉलिड्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि 13.6% एवढेच टोटल सॉलिड्स आपल्याला नॉर्मल मिल्क मध्ये पाहायला मिळतात. हे होतं क्लासिफिकेशन, हे होतं कंपॅरिझन ऑफ नॉर्मल मिल्क विथ कोलेस्ट्रॉम. ठीक आहे, कोलेस्ट्रॉम म्हणजे जे पहिल्या 5 दिवसांमध्ये काल्विंगच्या नंतर जे दूध येतं त्याला आपण कोलेस्ट्रॉम असं संबोधतो. डेफिनेशन देखील आपण पुढे बघणार आहेत. डिफरन्स बिटवीन कोलेस्ट्रॉम अँड नॉर्मल मिल्क. आता डिफरन्स नेमका काय, आता हे सगळे टेबल्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत. बघा, प्रोटीन अँड मिनरल कंटेंट. आता प्रोटीन अँड मिनरल कंटेंट निश्चितच कोलेस्ट्रॉम मध्ये जास्त असणार आहे. कोलेस्ट्रॉम मध्ये जास्त असतात प्रोटीन अँड मिनरल कंटेंट आणि लेस असतात नॉर्मल मिल्क मध्ये. आता हे मिनरल कंटेंट काय असतं रे, हे असतं ऍश. ठीक आहे, ऍश. यानंतर आहे फॅट, लॅक्टोज अँड वॉटर. आता फॅट, लॅक्टोज अँड वॉटर हे कमीच असणार आहेत नॉर्मल मिल्क पेक्षा. मिल्क मध्ये ते जास्त असतात. का, कारण की प्रोटीनची मात्रा जास्त झाली पाहिजे ना रे. प्रोटीनची मात्रा जास्त असते 20.20 समथिंग. किती होती, लगेच रिव्हिजन करून घेऊ आपण. जवळपास 20.68% बघा, 20.68% एवढी मात्रा आपल्याला
त्यामध्ये 20.68% एवढी मात्रा आपल्याला प्रोटीनची पाहायला मिळालेली आहे कोलेस्ट्रॉल मध्ये. आता विस्कॉसिटी हा पॅरामीटर कधी कधी आपला चुकतो बघा. जास्त विस्कॉसिटी असणे म्हणजे नेमकं काय रे? विस्कॉसिटी जास्त असणे म्हणजे त्या ठिकाणी एखादा पदार्थ आपण पृष्ठभागावरती टाकला असता, समजा एका ठिकाणी तुम्ही एखाद्या मधाचा थेंब टेबलावरती टाकत आहात आणि एका बाजूला पाण्याचा थेंब जर टाकत असाल तर कोणता लवकर स्प्रेड होईल? पाण्याचा लवकर स्प्रेड होईल. का? कारण की त्याची काय असते, हा जो विस्कॉसिटी जी आहे ही विस्कॉसिटी पाण्याची कमी असते. मग विस्कॉसिटी कोणाची जास्त असते? मधाची जास्त असते. आणि ह्या दोघांमध्ये जर विचार केला तर कोलेस्ट्रॉलची विस्कॉसिटी जास्त असते. घट्ट जो पदार्थ जितका जास्त तेवढी विस्कॉसिटी जास्त. ठीक आहे. त्यानंतर आता विस्कॉसिटी झाली. नॉर्मल मिल्कची कशी असते? नॉर्मल मिल्क मध्ये आपण पाहू शकतो विस्कॉसिटी नसते, त्याच्यामध्ये पाण्यासारखं ते दूध वाहून जातं. यानंतर कलरच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर रेडिश येलो कलर असतो कोलेस्ट्रॉलचा आणि ब्लूइश व्हाईट और टू द गोल्डन येलो कलर असतो दुधाचा. आता टेस्ट बघा, आता TASTE असं येते. टेस्ट म्हणजे चव. चव कशी असते बघा? बिटर टेस्ट असते, थोडीशी कडसर चव असते. का? कारण की लॅक्टोज कंटेंट कमी येणार आहे बाबा. इथं बघ ना तू, लॅक्टोज कंटेंट काय आहे? कमी आहे आणि प्रोटीनचं कंटेंट वाढलेलं आहे. बिटर टेस्ट असते, थोडीफार स्लाइटली स्वीट टेस्ट असते नॉर्मल मिल्कची, कारण की त्याच्यामध्ये लॅक्टोजचं प्रमाण पुरेपूर प्रमाणामध्ये असतं. आणि यानंतर आपण बघूया स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी असते ही पाण्यापेक्षा जास्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. हे लक्षात ठेवा, पाण्यापेक्षा जास्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. आता पाण्याची किती? पाण्याची 1 आणि 1 पेक्षा जास्त म्हणजे 1.079. आता दुधापेक्षा जास्त जर कोणाची असेल तर ती कोलेस्ट्रॉलची 1.079 आणि नॉर्मल मिल्कची तीच असते 1.030. आता गाईसाठी टू बी स्पेसिफिक 1.0282 टू 1.030 ही गाईसाठी आहे आणि म्हशीसाठी म्हणजे बफेलोची आहे 1.030 टू 1.032. ठीक आहे. आता यानंतर बघा द प्रोडक्शन पिरियड आफ्टर द पार्च्युरेशन अप टू 5 डेज. फक्त 5च दिवस आपल्याला कोलेस्ट्रॉल त्या ठिकाणी कासेमध्ये तयार होताना दिसत असतं. आणि दूध जे असतं हे चिरंतर असतं. तिथून पुढे 5 दिवसाच्या नंतर जोपर्यंत जनावर आटत नाही, ड्राईंगचा पिरियड येत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी दुधाचं प्रोडक्शन किंवा दुधाची उत्पत्ती मिळत असते. हे बेसिकली होतं या दोघांमधलं कंपॅरिझन नॉर्मल मिल्कचं आणि कोलेस्ट्रॉलचं. आता कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मिल्क आपण एक एक करून पूर्ण दुधात आता फाडणार आहेत. म्हणजे दुधामधील सर्व घटक अतिशय विश्लेषणात्मक पद्धतीने आपल्या समोर मांडत आहेत. तर वॉटर पहिला कंपोनेंट जो आहे दुधामधील तो आहे वॉटर, पाणी. पाण्याशिवाय जीवन नाही असं म्हणू शकतो आपण. तर पाणी हे एक माध्यम असतं. कशासाठी माध्यम असतं? बाकीचे जे कंपोनेंट्स आहेत दुधातील बाकीचे जे घटक आहेत हे विद्राव्य होण्याचं काम जर कशामध्ये होत असेल तर ते आहे पाण्यामध्ये होत असतं. मोस्ट ऑफ इट इज फ्री और स्मॉल पोर्शन इज बाउंड विथ द प्रोटीन अँड फॉस्फोलिपिड्स. बघा मोस्ट ऑफ द वॉटर जे काय असतं जवळपास 86.6% एवढं पाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 86.6% पाणी गाईच्या दुधामध्ये असतं. 84.2% एवढं पाणी म्हशीच्या दुधामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता आपण बघूयात दुसरा जो पॅरामीटर आहे हा आहे फॅट कंटेंट. आता फॅट म्हणजेच लिपिड. ठीक आहे. आता हे फॅट आणि लिपिड हे नेमकं काय करतात बघा, याचे ग्लोब्युल्स असतात. आता स्पेरिकल फॉर्म्स असतात आणि आपल्याला विचारलं जातं बघा की व्हॉट इज द ऍव्हरेज साईज ऑफ द फॅट ग्लोब्युल. ऍव्हरेज साईज किती फॅट ग्लोब्युलची बाबा इकडे बघणार आहे 2 ते 5 म्यू, दॅट इज 2 ते 5 मायक्रॉन. ठीक आहे. हा शब्द पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा. जर आपल्याला विचारलं गेलं तर हा प्रश्न पडू शकतो. काय बघा हा प्रश्न, ऍव्हरेज साईज ऑफ द फॅट ग्लोब्युल इज 2 to 5 मायक्रॉन, दॅट इज 2 to 5 म्यू. सॉरी. आता फॅट इज द मोस्ट व्हेरिएबल कंपोनंट. आपल्याला विचारलं जाऊ शकतं कोणता कंपोनंट स्पेसिस नुसार, ब्रीड नुसार, क्लायमेट नुसार, बाकीच्या फिडिंग नुसार बदलत असतो. तर तो कंपोनंट आहे फॅट, विच इज द मोस्ट व्हेरिएबल कंपोनंट, दॅट इज फॅट. यानंतर बघा क्वाइट ब्लेंड इन द टेस्ट. ब्लेंड इन द टेस्ट म्हणजे कसा असतो तो? टेस्टलेस असतो, जवळपास टेस्टलेस असतो. पण ह्या कंपोनंटचं अतिशय महत्वाचं एक कारण आहे, मी तुम्हाला सांगतो नंतर. याच्यामध्ये बघा फॅट ग्लोब्युल इज कव्हर्ड विथ द मेम्ब्रेन कॉल्ड एज फॅट ग्लोब्युल मेम्ब्रेन. ठीक आहे. FGM, दॅट इज फॅट ग्लोब्युल मेम्ब्रेन. आता हे जो फॅट असतो हे फॅटचे जे ग्लोब्युल दिसतात हे आपल्याला एका सर्कलमध्ये किंवा एका मोठ्या मेम्ब्रेन मध्ये कव्हर झालेले दिसतात, त्याला फॅट ग्लोब्युल मेम्ब्रेन असं संबोधतात. आणि हा फॅट ग्लोब्युल मेम्ब्रेन नेमकं काय ते सांगतो बघा. आता दिस फॅट ग्लोब्युल मेम्ब्रेन प्रिव्हेंट्स द फॅट ग्लोब्युल फ्रॉम द कोलेसिंग बट कीप्स सेपरेटेड फ्रॉम वन अनदर. बघा दोन जे पार्टिकल्स असतात यांच्यामध्ये दोन्ही पार्टिकल्स एकमेकावरती घर्षण होऊ नये किंवा दोन्ही पार्टिकल्स एकमेकाला डॅमेज करू नये या कारणासाठी हे काय करतात, फॅट ग्लोब्युल मेम्ब्रेन त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम करतात. आता यानंतर फॅट ग्लोब्युल मेम्ब्रेन मेड फ्रॉम प्रोटीन
बघा काय काय असतं त्या फॅट ग्लोबुल मेम्ब्रेनमध्ये. प्रोटीन असतं, फॉस्फोलिपिड असतं, फॉस्फेट्स असतात, प्रोटीन्स असतात. एवढे सगळे प्रकार आपल्याला या माध्यमातून फॅट ग्लोबुल मेम्ब्रेनमध्ये पाहायला मिळतात. आता फॅटचं नेमकं काम काय, मी तुम्हाला म्हटलं होतं ना मगाशी सांगेल. आता फॅट नेमकं काय करतं, स्मूथ टेक्स्चर, अरोमा, ठीक आहे, एनर्जी, ह्या सगळ्या गोष्टी कोणामध्ये भरपूर आहेत तर फॅटमध्ये आहेत. एखाद्या दुधाच्या पदार्थाला लुसलुशीत बनवण्याचं काम, सॉफ्ट बनवण्याचं काम जर कोणाचं असेल तर ते फॅटचं असतं. आता इथं बघा इमल्शन फॉर्म्युलेशन मध्ये हे सगळं प्रेझेंट असतं. इकडे बर्नी दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये एक लेअर दिसतोय आपल्याला वरती. बघा दुधाची साय कशी असते, दुधाची साय वरती तरंगलेली आपल्याला दिसते. का, तिला मजा वाटते का, नाही. ती का वरती असते तर तिची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते, कमी असते, तिची डेन्सिटी कमी असते. आणि ज्या पदार्थाची डेन्सिटी कमी असते असा पदार्थ वरती तरंगतो. आता यामध्ये डेन्सिटी काय असते, आता सॉइल सायन्स मध्ये तुम्ही शिकाल किंवा किंबहुना आपल्या ॲग्रीट्यूबचे जे काही तुम्हाला फॅकल्टी मेंबर्स असतील सॉइल सायन्सचे ते तुम्हाला विस्तृत शिकवतील, तरी पण तुमच्या रिव्हिजनसाठी सांगू इच्छितो. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. बघा जर व्हॉल्यूम जर वाढला, एखाद्या पदार्थाचा व्हॉल्यूम वाढत असेल तर त्याची डेन्सिटी काय होते रे बाबा, कमी होत जाते. बघा डेन्सिटी कमी होते. आणि मास जर वाढलं तर काय होते, डेन्सिटी वाढत जाते. आपल्यासाठी बल्क डेन्सिटी, पार्टिकल डेन्सिटी अतिशय विश्लेषणात्मक कन्सेप्ट सॉइल सायन्सच्या माध्यमातून आपल्या समोर येतीलच. तरी पण सांगू इच्छितो, डेन्सिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास अँड डेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. आता बघा आपल्याला माहिती आहे फॅट ग्लोबुल, ह्या फॅट ग्लोबुलचे काय असतं, वजन कमी असतं, व्हॉल्यूम जास्त असतो. व्हॉल्यूम जास्त असतो म्हणजे काय रे, डिनॉमिनेटरचा फॅक्टर जास्त आहे ना. मग डिनॉमिनेटरचा फॅक्टर जास्त याचा अर्थ काय होतोय तर डेन्सिटी त्या ठिकाणी कमी दिसते. मग साईमध्ये काय असते, फॅट जास्त असतात, मग त्याची डेन्सिटी कशी असते, कमी असते. मग ते बुडेल का, नाही, तर ते वरती तरंगेल. म्हणजेच इमल्शन फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला एक लेअर सेपरेट होताना दिसतो. जो क्रीमी लेअर असतो त्याला साय असं संबोधतात. म्हणजेच फॅटचे सगळे ग्लोबुल्स वरती गेलेले असतात कारण की त्याची डेन्सिटी कमी असते. ठीक आहे. आता यानंतर आपण बघूयात बाकीचे जे काय आहेत ते कॉम्पोनंट्स. आता बघा, आता नाही तत्पूर्वी अजून फॅट बद्दल थोडंसं राहिले. बघा द कलर व्हॅरीज फ्रॉम येलो टू व्हाईट लाईट ब्लू ड्यू टू द बिलिरुबिन. आता बघा फॅटचा जो कलर असतो हा येलो टू व्हाईटिश लाईट कलर असतो. आणि हा प्रश्न बघा आपल्याला विचारला जाऊ शकतो, फॅटचा जो कलर आहे हा कशामुळे असतो. आपल्याला दुधाचा माहिती आहे, ठीक आहे, दुधाचा माहिती असतो आपल्याला. तर आता आपल्याला बघायचं आहे फॅटचा कशामुळे असतो. ठीक आहे. आता फॅटचा जो कलर आहे हा बिलिरुबिन, ह्या बिलिरुबिनमुळे असतो. या बिलिरुबिनचा फॉर्म्युला कुठे आहे तर या ठिकाणी लिहिलेला आहे. बघा ज्याला पाठ करायची आहे त्यांनी पाठ करावा. शक्यतो आपल्याला हा फॉर्म्युला विचारला जाईल का, नाही. बिलिरुबिन लक्षात ठेवा तुम्ही. मग बिलिरुबिन काय करतं, फॅटला कलर देण्याचं काम करतं. आणि फॅटला कोणता कलर देतं रे बाबा, येलो टू द व्हाईटिश लाईट कलर देतं. यानंतर बघा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी रेंजेस फ्रॉम. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर दुधाची विचारली आपल्याला तर 15 डिग्री सेल्सिअसला चेक केली जाते ती. आणि 15 डिग्री सेल्सिअसला सर्वसाधारणतः आपल्याला पाहायला मिळू शकतं 0.936 टू द 0.964 ॲट 15 डिग्री सेल्सिअस स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ठीक आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला बघायचा आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स देखील असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करताना काय केलं जातं, एखादं पात्र घेतलं जातं, त्या पात्रामध्ये दूध भरलं जातं, त्याच्यामध्ये रेडिएशन्स पास केले जातात आणि त्याचं डायव्हर्जन चेक केलं जातं. द अँगल ऑफ डायव्हर्जन हा मोजला जातो. आणि हा अँगल ऑफ डायव्हर्जन आपल्याला काय सांगत असतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती. ठीक आहे. आता या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.459 टू 1.462 ॲट 15 डिग्री सेल्सिअस. मोस्ट ऑफ द रिडिंग्स ह्या आपल्याला 15 डिग्री सेल्सिअसला घेतल्या जातात कारण की टेम्परेचरचा देखील त्याच्यावरती काहीतरी प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसत असतो. इट इज स्लाइटली सोल्युबल इन द इथेनॉल बट रेडिली सोल्युबल इन हॉट अमाइल अल्कोहोल. आता फॅटच्या बाबतीतलं सांगायचं त्यांनी बघा इथाइल अल्कोहोल. आता बघा एक मिनिट. आता यामध्ये बघा स्लाइटली सोल्युबल इन इथेनॉल बट रेडिली सोल्युबल इन हॉट अमाइल अल्कोहोल. आता बघा स्लाइटली सोल्युबल म्हणजे इथेनॉल मध्ये आपल्याला फॅट ग्लोबुल्स कसे आहेत, स्लाइटली सोल्युबल होताना दिसतील. पण बऱ्याच प्रमाणामध्ये कोणामध्ये सोल्युबल होतात ते हॉट अमाइल अल्कोहोल, यामध्ये ते लगेच विद्राव्य असतात. आता आपण हायड्रोलिसिस जर झालं म्हणजे विघटन झालं. हायड्रोलिसिस म्हणजे बघा आता H2O हा पाण्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. HOH. ठीक आहे. HOH असं जर स्प्लिटिंग झालं H+ आयन्स आणि OH- आयन्स याचं सेपरेशन किंवा बायफर्गेशन जर होत असेल याला हायड्रोलिसिस असं संबोधतात. ठीक आहे. आता फॅटचं जर हायड्रोलिसिस जर झालं इट इज अ मिक्सचर ऑफ द फॅटी ऍसिड्स अँड ग्लिसरॉल. काय तयार होत असतं, फॅटचं जर आपण त्याचं जर विश्लेषण केलं, त्याला जर फाडलं
तर त्यामध्ये काय सापडणार आहे आपल्याला? फॅटी ऍसिड्स असतात, फॅटी ऍसिड चेन्स असतात. मग लॉंग फॅटी ऍसिड चेन्स असतील किंवा शॉर्ट फॅटी ऍसिड चेन्स असतील किंवा मग ग्लिसरॉल्स आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. फॅटी ऍसिड्स मे बी सॅच्युरेटेड ऑर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. आणि आपल्यासाठी चांगले कोणते आहेत? तर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स हे आपल्या सर्वांसाठी चांगले आणि लाभदायक असतात. सॅच्युरेटेड फॅट्स आपल्यामध्ये कोलेस्टेरॉल वाढवतात, लठ्ठपणा वाढवतात, आपण सुस्त होतो. त्यासाठी आपल्यामध्ये काय वाढलं पाहिजे? अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. आणि दुधामध्ये अप्रोप्रिएट प्रमाणामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडची मात्रा जास्त असते, म्हणून दुधाचं कंझम्पशननी आपण लठ्ठपणा येणार नाही आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडची मात्रा आपल्यासाठी हितकारक असते. आता या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काहीतरी उपकरण दाखवलेलं आहे. याला लॅक्टोमीटर असं म्हणतात. याला डिग्री नाही रे म्हणायचं बाबा, याला काय म्हणायचं? लॅक्टोमीटर असं म्हणायचं. याच्या शेजारी दिलेलं हे काय नळकांड नाही काही, ते काय आहे? हे एक सिलेंडर आहे. ठीक आहे, हा मेजरिंग सिलेंडर आहे. यामध्ये आपल्याला दुधाची मात्रा घ्यायची असते आणि यामध्ये आपल्याला सोडायचं असतं. 15 डिग्री सेल्सिअसला हे तपासत असतो आपण. यामध्ये बघा, जर समजा इथपर्यंत जर हा लॅक्टोमीटर बुडालेला असेल तर त्यामध्ये पाणीच नाही ना. मग आपण म्हणतो ना, माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या ग. आता ते इथे जर समजा तुमचा लॅक्टोमीटरची रिडिंग जर समजा इथपर्यंत जर तरंगलेला असेल, याचा अर्थ काय? माझ्या दुधात नाही पाणी. अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात लॅक्टोमीटरवरची रिडिंग जितकी जास्त तेवढे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त चांगली आणि तेवढं त्या ठिकाणी जे आपण म्हणतो SNF कंटेंट, सॉलिड नॉट फॅट कंटेंट हा तेवढा चांगला असतो आणि दुधास तेवढा मोबदला चांगला मिळू शकतो. आता यानंतर प्रोटीन. आपण फॅट बघितलं, वॉटर बघितलं, आता आपण प्रोटीन बघतोय. तर प्रोटीन प्रामुख्याने इम्पॉर्टंट पार्ट आहे हा इंडिव्हिज्युअल बॉडी सेल्स डेव्हलपमेंटसाठी. प्रोटीन खूप महत्वाचे असतात, म्हणून आपण जिमला गेल्यानंतर प्रोटीन खातो ना. मग आता बघा, आता प्रोटीन्स आर द कंपोज्ड ऑफ अमायनो ऍसिड्स. याच्यामध्ये काय असतात? जसे की फॅटमध्ये फॅटी ऍसिड्स असतात, तसेच प्रोटीनमध्ये काय असतात? अमायनो ऍसिड्स असतात. आणि which some of are essential and some of are non essential amino acids. आणि ते कोणत्या फॉर्म मध्ये असतात? कोलायडल स्टेट मध्ये असतात. विचारलं जाऊ शकतं, प्रोटीन दुधामध्ये कोणत्या फॉर्म मध्ये असतं? तर कोलायडल स्टेट मध्ये असतं. इम्पॉर्टंट प्रोटीन्स ऑफ मिल्क आर केसिन अँड व्हे प्रोटीन. बघा, दोन प्रकारचे प्रोटीन आहेत, एक आहे केसिन, दुसरा आहे व्हे प्रोटीन. इट इज इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट इन हीट ऍसिड कोॲग्युलेटेड मिल्क प्रोडक्ट्स. बघा, जे पदार्थ त्या ठिकाणी हीट किंवा ऍसिडनी कोॲग्युलेट केले जातात, म्हणजे त्या ठिकाणी त्याचं आंबवन केलं जातं, तर त्या ठिकाणी कोॲग्युलेशन होत असतं. कशाचं? प्रोटीनचं कोॲग्युलेशन होत असतं. म्हणून बघा, दही तयार होतं. दही तयार झाल्यानंतर एक घट्ट पदार्थ आपल्याला दिसतो, त्याला कर्ड असं संबोधतात. आणि जे पाणी, निवळी जे असते, जे पाण्याला व्हे असं संबोधतात. ह्या व्हेमध्ये व्हे प्रोटीन असतं आणि तो जो कर्ड असतो, जो दह्याचा जो गटका असतो किंवा दह्याचा जो साका असतो, यास आपण काय संबोधतो? कर्ड असं म्हणतो. आणि त्यालाच आपण केसिन असं संबोधतो. त्यामध्ये केसिनची मात्रा जास्त असते, केसिन नावाच्या प्रोटीनची जास्त मात्रा असते. आता या ठिकाणी बघा, व्हे अँड केसिन आर द 2 प्रोटीन्स फाउंड इन द मिल्क. 2 प्रोटीन आहेत, केसिन आणि व्हे प्रोटीन. केसिन किती असतं? 80% केसिन असतं. आणि व्हे प्रोटीन किती असतं? तर व्हे प्रोटीन असतं 20% व्हे प्रोटीन. द प्रोटीन्स ऑफ द मिल्क कन्सिस्ट ऑफ मेनली केसिन, बीटा लॅक्टोग्लोबुलिन, अल्फा लॅक्टा अल्बुमिन. याबद्दल सर्व आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. आता यामध्ये बघा, आता आपण काय बघतोय? केसिन. आपण बघतोय प्रोटीन, आणि प्रोटीन मधले 2 भाग आपण बघतोय, एक आहे व्हे प्रोटीन आणि दुसरा आहे केसिन. आता केसिन बघा, तर केसिन मध्ये काय आहे? तर मेजर प्रोटीन आहे, म्हणजे 80% काय आहेत? केसिन मध्येच असतं. एकूण प्रोटीन पैकी 80% प्रोटीन हे केसिन मध्ये असतात. आता फाउंड इन कोलायडल स्टेट, हे कोलायडल स्टेट आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि एक अजून एक तुम्ही इथं ऑब्जेक्टिव्ह लिहून घ्या. तो ऑब्जेक्टिव्ह आहे, वेट अ मिनिट, हा, तो ऑब्जेक्टिव्ह आहे अँड इन द फॉर्म ऑफ. कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो तो? हा निश्चितच कोलायडल स्टेट आहे, पण फॉर्म कोणता आहे? कॅल्शियम कॅसिनेट फॉस्फेट कॉम्प्लेक्स. कॅल्शियम कॅसिनेट फॉस्फेट कॉम्प्लेक्स, CCPC. ठीक आहे, CCPC या फॉर्म मध्ये जो प्रेझेंट असतो, कॅल्शियम कॅसिनेट फॉस्फेट कॉम्प्लेक्स. ठीक आहे, केसिन बद्दल आपण बोलतोय. इट इज प्रेझेंट जस्ट लाईक द मायसेलर पार्टिकल विच इज स्पेरिकल इन नेचर. कशा असतात ते? स्पेरिकल इन नेचर असतात. एक्झिस्ट इन द मिल्क इन द डिस्टिंक्ट पार्टिकल्स अँड ईच मायसेल ऑफ द केसिन इज द ब्रिज विथ अ व्हेरियस सब मायसेल्स. आता आपल्याला माहिती आहे केसिन हे काय? केसिन ग्लूचं देखील काम करतं. आपल्याला ॲडिजिव्हनेस ज्यावेळेस दुधाचा वाढवायचा असेल, दुधातील 2 पार्टिकल मधलं त्या ठिकाणी जर एकमेकांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत असेल, तर त्याचं कारण कोण असेल? तर केसिन असतो. केसिन ग्लू लक्षात ठेवा, नेहमी चिटकवण्याचं काम किंवा ॲडेजनचं काम जे कोण करतं त्याचं नाव केसिन असतं. यानंतर एलिमेंट्स ऑफ द केसिन्स आर कार्बन, हायड्रोजन. ठीक आहे, असे खूप सारे सल्फर असतात, नायट्रोजन असतात किंवा फॉस्फरस आपल्याला पाहायला मिळू शकतात. आता इट कॅन बी इझिली ऑब्टेन्ड फ्रॉम रॉ मिल्क.
ठीक आहे, ऍट पीएच. बघा केसिन आपल्याला कधी मिळू शकतं तर किती पीएच ला मिळतं बघा, ऍसिडिक पीएच येतो 4.6 एवढ्या पीएच ला आपल्याला केसिन दुधातलं बाजूला काढता येऊ शकतं, कॅन इझिली ऑब्टेन्ड. बघा दुधामधून जर केसिन बाजूला काढायचं असेल ना तर पीएच कितीवर आणून सोडायचा, 4.6 एवढा जर पीएच असेल तर आपण केसिन काढू शकतो. केसिन कंपोज्ड ऑफ अल्फा बीटा गॅमा फ्रॅक्शन्स. ठीक आहे, अल्फा बीटा गॅमा फ्रॅक्शन्स. आता केसिन फाउंड इन द फॉर्म ऑफ कॅल्शियम कॅसिनेट फॉस्फेट कॉम्प्लेक्स. रिपीट झालंय बघा, कॅल्शियम कॅसिनेट फॉस्फेट कॉम्प्लेक्स. ठीक आहे, CCPC. आता इथे बघा अल्फा केसिन प्रेसिपिटेबल बाय कॅल्शियम आयन अंडर द सर्टन कंडिशन्स इज कॉल्ड ॲज कॅल्शियम सेन्सिटिव्ह केसिन. आता बघा काय होत असतंय, अल्फा केसिन हा जो अल्फा केसिन आहे याचं प्रेसिपिटेशन तयार होत असतं, पीपीटी तयार होत असते. ठीक आहे, घट्ट द्रव्य पदार्थ तयार होत असतो, त्याला पीपीटी असं संबोधतात. बाय कॅल्शियम आयन अंडर द सर्टन कंडिशन. ठीक आहे, कॅल्शियम आयन मुळे काय होत असतं, या अल्फा केसिनची पीपीटी तयार होत असते. बघा काय सांगतोय परत, अल्फा केसिनची कॅल्शियम आयन मुळे पीपीटी तयार होते. ठीक आहे, पीपीटी म्हणजे काय, एक घट्ट द्रव्य पदार्थ तयार होत असतो अल्फा केसिनचा कॅल्शियम आयन मुळे, आणि सर्टन अंडर सर्टन कंडिशन इज कॉल्ड ॲज कॅल्शियम सेन्सिटिव्ह केसिन. बघा आता कॅल्शियम आयन मुळे काय होतंय, पीपीटी तयार होती, कोणाची, अल्फा केसिनची. मग अल्फा केसिन काय झाला, कॅल्शियम सेन्सिटिव्ह केसिन झाला. तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर विचारला जाऊ शकतो, विच इज द कॅल्शियम सेन्सिटिव्ह केसिन. आता बघा विच इज द कॅल्शियम सेन्सिटिव्ह केसिन, तर अल्फा केसिन. का, कारण की अल्फा केसिन मध्ये पीपीटी तयार होत असते, कशाच्या माध्यमातून, कॅल्शियम आयन जर त्या ठिकाणी जर त्याच्यामध्ये जर ते आले, म्हणजे अल्फा केसिनचं रूपांतरण पीपीटी मध्ये करण्याचं काम कोण करतंय, तर कॅल्शियम आयन करतात. आता के केसिन, याला काप्पा केसिन असं देखील संबोधतात. के केसिन इज नॉट प्रेसिपिटेबल बाय द कॅल्शियम आयन्स कॉल्ड एज कॅल्शियम इनसेन्सिटिव्ह केसिन. प्रश्न विचारला जाऊ शकतो, कॅल्शियम इनसेन्सिटिव्ह केसिन कोणता, तर के केसिन, दॅट इज कॅप्पा केसिन. आता यामध्ये बघा का इनसेन्सिटिव्ह येतो, कारण की त्याच्या जर समजा कॅल्शियम आयन काय करू शकत नाहीत, के केसिनचं रूपांतरण पीपीटी मध्ये म्हणजे प्रेसिपिटेशन मध्ये करू शकत नाहीत, म्हणून तो इनसेन्सिटिव्ह झाला रे बाबा. ठीक आहे, आता तुम्हाला प्रश्न विचारताना 2-3 प्रश्न आहेत बघा, इकडे लक्ष द्या. आता याच्यामध्ये 80% प्रोटीन काय असतात, केसिन असतात, 20% काय आहेत, व्हे प्रोटीन आहेत. आता याच्या पुढे आता कॅल्शियम कॅसिनेट फॉस्फेट कॉम्प्लेक्स हा त्याचा फॉर्म झाला, आणि त्याची स्टेट कोणती झाली, कॉलॉइडल स्टेट त्याची स्टेट झाली. आता याच्यानंतर केसिन फाउंड इन द फॉर्म ऑफ कॅल्शियम कॅसिनेट फॉस्फेट कॉम्प्लेक्स, आपल्याला ते माहित झालं. अल्फा केसिन जो आहे हा कॅल्शियम सेन्सिटिव्ह केसिन मध्ये येतो, आणि के केसिन जो आहे हा काय येतो, कॅल्शियम इनसेन्सिटिव्ह केसिन मध्ये येतो. आपल्यासाठी एवढं महत्वाचं होतं. आता पुढे आपण केसिन प्रोटीन बद्दल आता जाणून घेतलेलं आहे, आपण व्हे प्रोटीन बद्दल तेवढंच आत्मीयतेने जाणून घेऊयात. व्हे प्रोटीन किती असतं, एकूण प्रोटीन पैकी 20% असतं. इथे लिहिलेलं बघा, एकूण प्रोटीन पैकी 20% काय व्हे प्रोटीन आहे, 80% काय होतं, केसिन प्रोटीन होतं. आता यामध्ये बघा लॅक्टा अल्बुमिन आणि इम्युनोग्लोबुलिन आर द मेन फॅक्टर्स ऑफ व्हे प्रोटीन. विचारलं जाऊ शकतं बघा, लॅक्टा अल्बुमिन आणि इम्युनोग्लोबुलिन. ठीक आहे, लॅक्टा अल्बुमिन आणि इम्युनोग्लोबुलिन हे जे 2 प्रोटीन आहे हा व्हे प्रोटीनचा मेजर कंपोनंट आहेत, आणि दीज आर द सोल्युबल प्रोटीन्स. हे कसे असतात, सोल्युबल प्रोटीन्स असतात. आता बोथ आर सोल्युबल इन मिल्क अँड however the albumin soluble in water, albumin soluble in water. बघा लॅक्टा अल्बुमिन आणि इम्युनोग्लोबुलिन दोन्ही पण काय आहेत, सोल्युबल प्रोटीन्स आहेत. मिल्क मध्ये आणि व्हे मध्ये सोल्युबल असतात. अल्बुमिन जे आहे ते वॉटर मध्ये देखील सोल्युबल असतं. आता ग्लोबुलिन इज नॉट सोल्युबल बट सोल्युबल इन साल्ट सोल्युशन. ठीक आहे, आता ते ग्लोबुलिन कशामध्ये सोल्युबल नसतं, इम्युनोग्लोबुलिन वेगळं, ग्लोबुलिन वेगळं. ग्लोबुलिन सोल्युबल नसतं, परंतु ते साल्ट सोल्युशन मध्ये सोल्युबल होऊ शकतं ग्लोबुलिन. ठीक आहे, इट इज प्रिपेअर्ड आफ्टर द रिमूव्हल ऑफ द केसिन. निश्चितच एकूण प्रोटीन पैकी 80% भाग जर बाजूला काढला, काय शिल्लक राहणार आहे, व्हे प्रोटीन. आणि हे व्हे प्रोटीन कधी तयार होत असतं, जेव्हा आपण केसिन बाजूला काढू त्यावेळेस व्हे प्रोटीन शिल्लक राहतं. बघा ऍसिडिफिकेशन ऍट पीएच 4.6 और रिनेट ऍक्शन ऑफ द चीज प्रिपरेशन. रिनेट ऍक्शन किंवा चीज प्रिपरेशन मध्ये आपण ऍसिडिफिकेशन करत असतो, त्यामध्ये केसिन बाजूला जातं आणि केसिनच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे व्हे निर्माण होतं हा व्हे असतो, व्हे प्रोटीन. बोथ द व्हे प्रोटीन्स आर हाय इन न्यूट्रिशनल इन क्वालिटी आणि ग्लोबुलिन इज हायर इन कॉन्सन्ट्रेशन. हायर कॉन्सन्ट्रेशन कोणाचं असतं, ग्लोबुलिनचं असतं. इन कोलेस्ट्रम मध्ये ग्लोबुलिन जास्त असतात. बघा इम्युनोग्लोबुलिन्स हे जास्त असतात कोलेस्ट्रम मध्ये. अँड प्रोव्हाइडेड इम्युनोलॉजिकल इफेक्ट्स टू द यंग वन. निश्चितच रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम
न्यू यंग मध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम त्या ठिकाणी कोण करत असेल तर इम्युनोग्लोबुलिन करतात, कारण की नावामध्ये आहे इम्युनो सिस्टम बिल्डअप करण्याचं काम जो करतो त्याला इम्युनोग्लोबुलिन असं म्हणावं. आता बीटा लॅक्टोग्लोबुलिन्स आणि अल्फा लॅक्टा अल्बुमिन आर ऑल्सो नोन ॲज द व्हे ऑर द सिरम प्रोटीन. बघा अजून एक शब्द लक्षात आला आपल्याला, सिरम प्रोटीन किंवा व्हे प्रोटीन हा सिमिलर वर्ड आहे. यामध्ये बीटा लॅक्टा ग्लोबुलिन आणि अल्फा लॅक्टा अल्बुमिन, बीटा लॅक्टा ग्लोबुलिन आणि अल्फा लॅक्टा अल्बुमिन also known as the whey protein serum, coagulated by the heat, easily coagulated by the heat. आता हीट किंवा ऍसिड कोॲग्युलेटेड प्रोडक्ट्स मध्ये आपल्याला याचं महत्त्व समजून येऊ शकतं. आता यामध्ये थोडक्यात आपण बघूयात की व्हे प्रोटीन जे असतात ह्या व्हे प्रोटीन्स मध्ये कोणते कोणते आपल्याला हे पाहायला मिळतात. बघा बीटा लॅक्टोग्लोबुलिन, अल्फा लॅक्टा अल्बुमिन, त्याच्यानंतर प्रोटिओज, पेप्टोन, इम्युनोग्लोबुलिन्स, सिरम अल्बुमिन, लॅक्टोफेरिन किंवा लॅक्टोपरऑक्सिडेज एलपी. ठीक आहे, एलपी म्हणतात लॅक्टोपरऑक्सिडेजला. त्याच्यानंतर मायनर प्रोटीन्स, असे खूप सारे प्रोटीन्स आपल्याला पाहायला मिळू शकतात. केसिन मध्ये आपण पाहिलं होतं अल्फा केसिन, अल्फा S1, अल्फा S2 आणि के केसिन. ठीक आहे, आता कॅल्शियम सेन्सिटिव्ह केसिन जर कोणाला म्हणायचं आणि इनसेन्सिटिव्ह कॅल्शियम इनसेन्सिटिव्ह केसिन कोणाला म्हणायचं तर के केसिन कॅल्शियम इनसेन्सिटिव्ह केसिन होतं. ठीक आहे, आणि कॅल्शियम सेन्सिटिव्ह केसिन म्हणजे अल्फा केसिन. बस हे लक्षात ठेवा. आणि व्हे प्रोटीनचे आपण बाकीचे जे वेगवेगळे घटक बघितले, यामध्ये इम्युनोग्लोबुलिन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. इम्युनोग्लोबुलिन आपण इथं पाहू शकतो 8% इम्युनोग्लोबुलिन आपल्याला पाहायला मिळतो. आता बीटा लॅक्टोग्लोबुलिनची मात्रा सगळ्यात जास्त असते, हे लक्षात ठेवा. बीटा लॅक्टा ग्लोबुलिन याची मात्रा व्हे प्रोटीन मध्ये सगळ्यात जास्त आहे, बीटा लॅक्टा ग्लोबुलिन. अल्फा लॅक्टा अल्बुमिनची मात्रा 12%. हे दोन आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. बीटा लॅक्टा ग्लोबुलिन 35% आणि जवळपास अल्फा लॅक्टा अल्बुमिन 12%. एकूण मिळून जवळपास जात आहेत ते 50% पर्यंत. बघा 3 कमी 50%. आता यानंतर पुढे बघूयात, यानंतरचा जो घटक आहे तो आहे लॅक्टोज, दुग्ध शर्करा. ठीक आहे, दुग्ध शर्करा म्हणजे आपण म्हणतो ना दुग्ध शर्करा योग किंवा शर्करा योग असतो एखादा, म्हणजे साखर, दुधातील साखर. टेबल शुगर करे नाही, त्याला सुक्रोज असं म्हणतात. लॅक्टोज फक्त दुधामध्येच आढळते, म्हणून इथे लिहिलेले लॅक्टोज एक्झिस्ट ओनली इन मिल्क. ठीक आहे, आता प्रिन्सिपल शुगर ऑफ मिल्क जर कोणाला संबोधायचं असेल तर लॅक्टोजला म्हणतात. आता यामध्ये बघा लॅक्टोज कशा कशाची बनलेली असते तर ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज, ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल, गॅलॅक्टोजचा एक मॉलिक्यूल, गॅलॅक्टोजचा एक मॉलिक्यूल आणि ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल काय बनलेलं असतं लॅक्टोज. आता यानंतर बघा द लॅक्टोज विच इज एक्सक्लुझिव्हली प्रेझेंट इन द मिल्क आणि जवळपास त्याचं प्रमाण असतं 4.8 पासून तर 5% पर्यंत. ठीक आहे, ह्युमन मिल्क इज द रिचेस्ट सोर्स ऑफ द लॅक्टोज दॅट इज 6.3 to 7% आपल्याला त्याच्यामध्ये लॅक्टोज पाहायला मिळतं. लॅक्टोज इज स्लाइटली स्वीट. लॅक्टोज कसे असतात स्लाइटली स्वीट असतात. अबाउट 1/6 ऑफ द स्वीटनेस ऑफ द सुक्रोज. बघा स्लाइटली स्वीट असतात, 1/6 ऑफ द स्वीटनेस ऑफ द सुक्रोज विचारला जाऊ शकतं. सुक्रोजच्या कंपॅरिझन मध्ये 1/6 ऑफ द स्वीटनेस ऑफ सुक्रोज आपल्याला लॅक्टोज मध्ये पाहायला मिळतो. ऑन हिटिंग अबव 150 डिग्री सेल्सिअस लॅक्टोज टर्न्स येलो. 150 डिग्री सेल्सिअस तापमानात जर आपण दूध तापवलं तर त्याचा रंग आपल्याला पिवळा झालेला दिसतो. 175 डिग्री म्हणजे अजून थोडंसं 25 डिग्री टेम्परेचर वाढवलं तर त्याचा कलर कसा होतोय ब्राऊन कलर होतो किंवा कॅरामल कलर होतो. आणि कॅरामलायझेशन कशाचं जर होत असेल, कॅरामलायझेशन म्हणजे साखर जळणे. दुधातील शर्करा जर जळाली तर दूध आपल्याला तपकिरी रंगाचं किंवा ब्राऊन कलरचं दिसतं. ते कशामुळे होतं बिकॉज ऑफ कॅरामलायझेशन, बिकॉज ऑफ बर्निंग ऑफ द शुगर इन द मिल्क दॅट इज लॅक्टोज. आता बघा ऑन क्रिस्टलायझेशन विथ वॉटर इट फॉर्म्स ग्रिटी क्रिस्टल्स. बघा आता जर समजा क्रिस्टलायझेशन जर झालं त्याचं तर ग्रिटी क्रिस्टल्स तयार होत असतात. रिस्पॉन्सिबल फॉर द सँडीनेस इन आईस्क्रीम. आईस्क्रीम मध्ये सँडीनेस हा एक डिफेक्ट आहे. काहीतरी आपल्याला खडे लागतात आणि ते सँडीनेसचे जे खडे असतात ते कशाचे क्रिस्टल्स असतात तर ते असतात लॅक्टोजचे क्रिस्टल. म्हणजे दुधातील साखरेचे जर क्रिस्टल्स तयार झाले आणि जर आपण एखाद्या फर्मेंटेड मिल्क प्रोडक्ट मध्ये जर ते आपल्याला आढळले तर तो सँडीनेस नावाचा डिफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आईस्क्रीम मध्ये. आणि स्वीटन कंडेन्स मिल्क मध्ये देखील आपल्याला हा प्रकार पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये बघा त्यानंतर इट इज फर्मेंटेड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपल्याला माहिती आहे लॅक्टोबॅसिलस नावाचा जो बॅक्टेरिया आहे हा काय खातो रे, त्याला आवडती ही साखर खायला. का? कारण की ही साखर गोड असते म्हणून. असं काही नाहीये. तर दुधातील शर्करा याचं रूपांतरण, लॅक्टोजचं रूपांतरण लॅक्टिक ऍसिड मध्ये करण्याची जी प्रमुख भूमिका आहे, म्हणजे दुधाचं रूपांतरण दह्यामध्ये करण्याचं काम जे आहे ते कोणाचं असतं तर लॅक्टोबॅसिलसचं असतं. म्हणजेच मायक्रोऑर्गॅनिझम्स काय करतात ही साखर आवडीने खातात आणि आवडीने खाल्ल्यानंतर त्याचं रूपांतरण ऑर्गॅनिक ऍसिड्स मध्ये होतात. ऑर्गॅनिक ऍसिड कोणतं आहे लॅक्टिक ऍसिड, हे ऑर्गॅनिक ऍसिड झालं. ऍसिटिक ऍसिड हे ऑर्गॅनिक ऍसिड झालं विच इज इम्पॉर्टंट इन द प्रोडक्शन ऑफ द कल्चर्ड ऑर द फर्मेंटेड मिल्क्स. बघा
दही असेल आणि दह्यापासून चक्का असेल आणि चक्क्यापासून बाकीचे जे पदार्थ असतात, हे सर्व जे पदार्थ असतात हे सर्व फर्मेंटेड मिल्क प्रोडक्ट्सच्या अंडर क्लासिफाय होतात. आणि फर्मेंटेड मिल्क प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी फर्मेंटेशन घडून आलं पाहिजे, त्यासाठी मायक्रोऑर्गॅनिझमची गरज असते आणि मायक्रोऑर्गॅनिझम्सला साखरेची गरज असते, म्हणजेच लॅक्टोजची गरज असते. आता इट एनहान्सेस द ॲक्सेप्टेबिलिटी ऑफ द डेअरी फूड ड्यू टू इट्स स्वीटनेस अँड पॅलेटेबिलिटी. निश्चितच जर गोड लागत असेल त्या ठिकाणी एक गोड चव जी दुधाला असते तर ती कशामुळे असते, तर त्या ठिकाणी लॅक्टोजमुळे असते. आता या ठिकाणी तुम्हाला व्हिज्युअल्समध्ये आपल्याला दिसेल पाहायला व्हाईट लॅक्टोज पावडर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. व्हाईट लॅक्टोज पावडर ही आयसोलेट केलेली पावडर असते दुधातील लॅक्टोजची पावडर. ठीक आहे. आता यानंतर ॲश कंटेंट मिनरल बघूयात. आता आपण ॲश कंटेंट काय असतं बघा. ॲश आणि मिनरल्स. ॲश राख. मग आता ही कशी तयार करतात बघा, दुधाची राख कशी तयार करायची बघा. आता दुधातील मिनरल्स ओळखणे म्हणजे दुधाची ॲश काढणे. आता कशी काढायची सांगतो मी तुम्हाला. आता नॉन कंबस्टिबल बघा, दूध आपण एखादं एवढं गरम करायचं किंवा एवढं पेटवायचं की त्याला काय झालं पाहिजे, त्याची राख निर्माण झाली पाहिजे. आणि त्यानंतर मात्र तो जो पदार्थ जो शिल्लक असेल तो कसा असणार आहे, नॉन कंबस्टिबल. तो परत जळेल का, राख जळेल का, नाही. मग ती कसं असणार आहे, नॉन कंबस्टिबल मॅटर नोन ॲज ॲश. इथं बघा राख दाखवलेली तुम्हाला, ॲश कंटेंट. ॲश कंटेंट किती असतं नॉर्मल मिल्कमध्ये, 0.7%. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, मेंढीच्या दुधामध्ये आपल्याला 1% ॲश म्हणजे मिनरल मॅटर पाहायला मिळतात. मेंढीच्या दुधामध्ये जास्त असतात. कंटेंट्स सम ऑफ द मिनरल्स, याच्यामध्ये मिनरल्स असतात. ठीक आहे. यानंतर द ॲश कंटेंट इज नॉर्मली कॉन्स्टंट इन मिल्क. ॲश कंटेंट कसे असते, कॉन्स्टंट असते. किती असते, 0.7%. आता हायर कॉन्सन्ट्रेशन इंडिकेट्स द ॲबनॉर्मल कंडिशन ऑफ द मेमरी ग्लँड्स. मेमरी ग्लँडला जर कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी जर मस्टॅटिस वगैरे जर झालेला असेल तर आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ॲश कंटेंट वाढलेलं दिसतं. मग ॲश कंटेंट अतिशय जास्त प्रमाणात जर वाढलेलं असेल तर असं समजून घ्यायचं की आडरला कशात तरी इन्फेक्शन झालेलं आहे, हे लक्षात घ्या. आता कॅल्शियम अँड फॉस्फरस आर द प्री रिक्विसाइड्स फॉर द बोन फॉर्मेशन इन द बॉडी. ठीक आहे. बोन फॉर्मेशनसाठी 2 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस. आणि हे कॅल्शियम आणि फॉस्फरस जर कशामध्ये असतील तर हे दुधामधील ॲशमध्ये असतात, मिनरल्समध्ये असतात. द इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ द ॲश आर मेजर बघा, NaCl, P, K, सल्फेट, त्याच्यानंतर बायकार्बोनेट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सायट्रेट. ठीक आहे. हे सगळे मेजर कंपोनंट झाले. मायनर कंपोनंट्स मध्ये कोणते आहेत बघा आता, Fe, आयर्न, Cu, कॉपर आणि आयोडीन. हे सगळे प्रकार काय आहेत आपल्याला त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. शक्यतो दुधाला असं म्हणतात मिल्क इज नियरली कम्प्लीट फूड. नियरली कम्प्लीट फूड का रे म्हणतात बाबा, त्याला कम्प्लीट फूड का म्हणत नाहीत, त्याचं कारणही तितकं स्पष्ट आहे. कारण की त्यामध्ये अवघा एक घटक म्हणजे फक्त आयर्न कंटेंटची कमतरता असते. आणि व्हिटॅमिनच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर व्हिटॅमिन सी ची देखील त्यामध्ये कमतरता आपल्याला पाहायला मिळते. बाकीचे सर्व घटक व्यवस्थित पुरेपूर मात्रेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतात. ठीक आहे. आता ॲश कंटेंट काढत असताना आपल्याला काही उपकरणांचा वापर करायचा असतो. मफल फर्नान्स असतं, एक सिलिका क्रुसिबल असतात. सिलिका क्रुसिबल मध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे. हे सिलिका क्रुसिबल मधलं दूध आपण मफल फर्नान्स मध्ये ठेवल्यास त्या ठिकाणी उष्णता दिली जाते आणि या उष्णतेच्या माध्यमातून दुधाचं काय होत असतं, राखेमध्ये रूपांतरण होत असतं आणि ही राख मोजली जाते. आणि आपल्याला याच्यामधून आपल्याला काय समजू शकतं, ॲश कंटेंट इन द मिल्क. दुधामधील असणारे जे काही मिनरल्स कोणते कोणते आहेत, किती मिनरल्स आहेत, हे सर्व आपल्याला काढता येऊ शकतो ॲश कंटेंटच्या माध्यमातून. यानंतर पुढचा जो कंपोनेंट आहे मेजर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मिल्क. आता बघा, मायनर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द मिल्क. आता दुधातील बाकीचे जे काही कंपोनेंट्स आहेत ते कोणते कोणते आहेत बघा. तर मायनर कंपोनेंट्स असतात, फॉस्फोलिपिड्स असतात, कोलेस्टेरॉल असतात, पिगमेंट्स असतात, एन्झाइम्स असतात, विटॅमिन्स असतात. ठीक आहे. हे सगळे कंपोनेंट्स काय झाले, मायनर कॉन्स्टिट्युएंट झाले. आता फॉस्फोलिपिड्स, आता इमल्सिफाइंग एजंट असतो हा. इमल्सिफाइंग एजंट म्हणजे काय, तर दूध जे असतं या दुधामध्ये सायवरती जी सेपरेट होत असते हे इमल्शन असतं, म्हणजे ऑइल इन वॉटर टाइप ऑफ इमल्शन. आणि ह्या इमल्शनचं सेपरेशन करण्याचं जे काम जर कोण करत असेल तर फॉस्फोलिपिड्स हे करत असतात. फॉस्फोलिपिड्स कशामध्ये असतात रे, मिल्क फॅट ग्लोबुल मेम्ब्रेन. मिल्क फॅट ग्लोबुल मेम्ब्रेन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, म्हणूनच ते वरती तरंगतात. म्हणजेच इमल्सिफाइंग एजंट म्हणून काम करण्याचं काम हे फॉस्फोलिपिड्स असतं. याच्यामध्ये बघा आता देअर आर 3 टाइप्स. फॉस्फोलिपिडचे 3 प्रकार आहेत, लेसिथिन, सेफालिन आणि स्पिंगोमायलिन. लेसिथिन, सेफालिन आणि स्पिंगोमायलिन. आता लेसिथिन बघा, इट इज प्रेझेंट इन द फॅट ग्लोबुल मेम्ब्रेन. बघा लेसिथिन कुठं असतं, फॅट ग्लोबुल मेम्ब्रेन मध्ये असतं. इट गिव्स रिचनेस टू द फ्लेवर ऑफ द मिल्क अँड द मिल्क प्रोडक्ट. रिचनेस देतं लेसिथिन. लेसिथिन हे मिल्क फॅट ग्लोबुल मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असतं आणि रिच फ्लेवर देण्याचं काम त्याचं असतं. इट इज सेन्सिटिव्ह टू ऑक्सिडेटिव्ह चेंजेस. ऑक्सिडेशनसाठी हे जास्त हानिकारक असतं, म्हणजे ऑक्सिडेशन घडून येतं याच्यामध्ये पटकन लेसिथिन मध्ये. आणि ऑन ऑक्सिडेशन इट गिव्स द ऑक्सिडाइज्ड मेटॅलिक फ्लेवर. बघा ज्याप्रमाणे ते फ्लेवरला कॉन्ट्रीब्यूट करतं, तसंच जर समजा याच्यामध्ये ऑक्सिडेशन जर घडून आलं
आणि ऑक्सिडेशन घडल्यामुळे काय होत असतं, त्याचा फ्लेवर चेंज होत असतो आणि हा मेटॅलिक फ्लेवर डेव्हलप करण्याचं काम लेसिथिनचं असतं. आता स्टॅबिलाइज द मिल्क फॅट इमल्शन. आता यानंतर काय बघा, इट स्टॅबिलाइज द मिल्क फॅट इमल्शन. जसं की मी तुम्हाला सांगितलं फॉस्फोलिपिडचा हा एक प्रकार आहे, लेसिथिन, सेपालिन आणि स्पिंगोमायलिन. लेसिथिन बद्दल आपण बोलतोय. लेसिथिन हा फॅट ग्लोबुल मेम्ब्रेनचा भाग आहे, फ्लेवर मध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो आणि फ्लेवर मध्ये ऑक्सिडेशन जर झालं तर एक आपल्याला वेगळा फ्लेवर म्हणजे मेटॅलिक फ्लेवर सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप होताना दिसतो. आता त्यानंतर पुढे आहे कोलेस्टेरॉल. आता कोलेस्टेरॉल हा जो घटक आहे हा दिस अपिअर्स टू बी अ प्रेझेंट इन द ट्रू सोल्युशन. विचारलं जाऊ शकतं कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो तो, तर ट्रू सोल्युशन या फॉर्म मध्ये हा प्रेझेंट असतो. अँड द पार्ट ऑफ द फॅट ग्लोबुल मेम्ब्रेन अँड प्रोटीन कॉम्प्लेक्सेस. ठीक आहे, प्रोटीन कॉम्प्लेक्सेस मध्ये देखील आपला हा कोलेस्टेरॉल पाहायला मिळतो. कोलेस्टेरॉल चरबी वाढवण्यासाठी कारणीभूत असतो. या ठिकाणी तुम्हाला मिल्क फॅट ग्लोबुल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर पाहायला मिळू शकतं. ठीक आहे, मिल्क फॅट ग्लोबुल मेम्ब्रेन. आता पुढे पिगमेंट्स बघायचे आहेत आपल्याला. आता दुधाला वेगवेगळे रंग असतात. आता हे कसे कसे रंग आहेत तर ते रंग आपण विश्लेषणात्मक बघूयात. आता पिगमेंट्स, आता फॅट सोल्युबल काही आहेत आणि काही वॉटर सोल्युबल आहेत. फॅट सोल्युबल कोणते, कॅरोटीन पिगमेंट आणि झॅन्थोफिल हा कॅरोटीनचाच एक भाग आहे. ठीक आहे, झॅन्थोफिल हा एक पिगमेंट आहे आणि कॅरोटीन हा पिगमेंट आहे. प्रामुख्याने दुधामध्ये 3 प्रकारचे पिगमेंट आढळतात. कोणते कोणते, कॅरोटीन, झॅन्थोफिल आणि रायबोफ्लेविन. आता रायबोफ्लेविन जो आहे हा वॉटर सोल्युबल असून बाकीचे उर्वरित जे 2 आहे कॅरोटीन आणि झॅन्थोफिल हे काय आहेत, फॅट सोल्युबल आहेत. आता कॅरोटीन बद्दल आपण बोलूयात. तर कॅरोटीन काय करतो, रिस्पॉन्सिबल फॉर द येलोइश कलर टू द मिल्क. गाईच्या दुधाला पिवळसर रंगाचं काम जर कोणाचं असेल तर तो आहे कॅरोटीन. ठीक आहे, आणि द डेअरी प्रोडक्ट. आता तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी काही ऑप्शन मध्ये कॅरोटीन, केसिन, ठीक आहे, कॅल्शियम असे सीसीचे ऑप्शन दिले जातात. त्यामुळे लक्षात ठेवताना कॅरोटीन असंच लक्षात ठेवा. ठीक आहे, आता यानंतर इट ऍक्ट्स ॲज अन अँटीऑक्सिडंट अँड प्रिकर्सर ऑफ व्हिटॅमिन ए. बघा, आता कॅरोटीन हे जे पिगमेंट आहे हे कॅरोटीन ह्या पिगमेंट मधून काय तयार होत असतं, व्हिटॅमिन ए तयार होत असतं आणि मिल्क इज द रिचेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन ए. आता बघा याच्यामध्ये बघा 1 मॉलिक्यूल ऑफ अल्फा कॅरोटीन yields only 1 molecule of vitamin A and 1 molecule of beta carotene yields 2 molecule of vitamin A. बघा आता अल्फा कॅरोटीन जर एक मॉलिक्यूल अल्फा कॅरोटीनचा जर घेतला तर एक मॉलिक्यूल आपल्याला एकच मॉलिक्यूलचा व्हिटॅमिन ए देईल, परंतु बीटा कॅरोटीन या बीटा कॅरोटीन पासून 2 मॉलिक्यूल आपल्याला एक बीटा कॅरोटीन पासून yields 2 molecule of vitamin A. ठीक आहे, म्हणजे निश्चित यील्ड कोणाची जास्त आहे, बीटा कॅरोटीनची. बीटा कॅरोटीन पासून आपल्याला 2 व्हिटॅमिन ए चे मॉलिक्यूल मिळू शकतात आणि अल्फा कॅरोटीन पासून आपल्याला एकच व्हिटॅमिन ए चा मॉलिक्यूल मिळू शकतो. ओनली काउज हॅव्हिंग द कॅपॅसिटी टू ट्रान्सफर द मोर कॅरोटीन फ्रॉम देअर फीड्स इनटू द मिल्क. म्हशीमध्ये ही कॅपॅसिटी असते का, नाही, म्हणून म्हशीच्या दुधाला पिवळसर रंग नसतो. आता बघा, काऊ मिल्क इज येलो इन कलर. बफेलो डज नॉट possesses the ability and transfer the carotene from the, हे काय ट्रान्सफर करत नाही. आता रायबोफ्लेविन हा जो पुढचा जो घटक पिगमेंट आहे हा कसा आहे रे, हा काय आहे, वॉटर सोल्युबल पिगमेंट आहे. आता लॅक्टोक्रोम त्याला काय संबोधलं जातं बघा, लॅक्टोफ्लेविन असं देखील म्हटलं जातं किंवा लॅक्टोक्रोम असं देखील संबोधलं जातं. रायबोफ्लेविनचे 3 नाव आहेत, लक्षात घ्या, लॅक्टोक्रोम, रायबोफ्लेविन, लॅक्टोफ्लेविन. ठीक आहे, असे काही नावं आहेत. इट इज ग्रीनिश येलो पिगमेंट विच इज गिव्स द ग्रीनिश कलर टू द व्हे. जो ग्रीन कलर जो असतो व्हेला तर तो कोणामुळे असतो, रायबोफ्लेविनमुळे असतो. आता निश्चितच वॉटर सोल्युबल असल्यामुळे तो व्हे मध्ये त्याचा निघून जातो. कोण निघून जातो, रायबोफ्लेविन, म्हणून तो व्हेला कलर देणार आहे. चला पुढे. आता एन्झाइम्स. आपण मायनर कॉन्स्टिट्यूएंट बद्दल बघत आहोत, पिगमेंट आपण बघितलेलं आहे. आता आपण एन्झाइम्स बघणार आहोत. बायोलॉजिकल कॅटलिस्ट म्हणून काम करतात. कॅटलिस्टचं काम काय असतं, ऍक्च्युअल प्रोसेसमध्ये ते भाग घेतात का, तर ऍक्च्युअल प्रोसेसमध्ये भाग घेत नाहीत, परंतु त्या प्रोसेसला हास्टन करण्याचं काम किंवा रिटार्ड करण्याचं काम, म्हणजे ती रेट ऑफ रिएक्शन वाढवण्याचं काम किंवा कमी करण्याचं काम हे कॅटलिस्टचं असतं. बायोलॉजिकल कॅटलिस्ट म्हणून त्या ठिकाणी एन्झाइम्स निश्चित स्वरूपामध्ये काम करत असतात. विच कॅन हास्टंड ऑर रिटार्ड द केमिकल रिएक्शन. आता अनालाइज्ड किंवा डायस्टेज. आता अनालाइज्ड किंवा डायस्टेज हे काय करतात, स्टार्चचं स्प्लिटिंग करण्याचं काम हे डायस्टेजचं असतं. बघा, डायस्टेज म्हणजे काय, 2 डाय म्हणजे 2 म्हणजे विघटन, कशाचं, स्टार्चचं स्प्लिटिंग करण्याचं काम डायस्टेजचं असतं. आता पुढे लायपेज आपल्यासाठी हे महत्वाचं आहे, फॅट स्प्लिटिंग
आणि रॅन्सिड फ्लेवर जो येतो, हा रॅन्सिड फ्लेवर जर कशामुळे जर येत असेल तर त्याचं नाव लायपेज असं एन्झाईम आहे. लायपेज एन्झाईममुळे रॅन्सिड फ्लेवर येतो, तुपाला वास येतो एक बघा, तो नंतर कालांतराने तो खराब वास असतो. हा रॅन्सिड फ्लेवर बिकॉज ऑफ रॅन्सिडिटी, त्याच्यामध्ये रॅन्सिडिटी वाढल्यामुळे रॅन्सिड फ्लेवर येतो. पण एन्झाईम जर कोणतं कारणीभूत असेल तर लायपेज नावाचं एन्झाईम त्यासाठी कारणीभूत असतं. आता फॉस्फेटेज नावात आहे स्प्लिटिंग ऑफ फॉस्फरिक ऍसिड, प्रोटीएज नावात आहे स्प्लिटिंग ऑफ प्रोटीन मॉलिक्युल्स, त्याच्यानंतर पॅरॉक्सिडेज अँड कॅटायलेज, याच्यामध्ये डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन होत असतं, पॅरॉक्सिडेज आणि कॅटायलेज. ठीक आहे. आता विटॅमिन्स बघायचे आहेत आपल्याला, हा तिसरा कंपोनंट आहे. पिगमेंट झाले, एन्झाईम झाले, आता विटॅमिन्स बघूयात. देर आर व्हायटल these are the vital for the growth of the living organisms. It includes आता फॅट सोल्युबल कोणते आणि वॉटर सोल्युबल कोणते. फॅट सोल्युबल ADEK, पाठ करून घ्या, ADEK फॅट सोल्युबल ADEK. वॉटर सोल्युबल बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, जे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स असतात किंवा सी विटॅमिन्स असतात यांची मात्रा आपल्याला दैनंदिन जेवण करताना घ्यावी लागत असते, कारण की हे वॉटर सोल्युबल असतात. आपल्या शरीरामधून पाण्यावाटे याचा निचरा होत असतो. आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतात यांची मात्रा यांच्या कंपॅरिझन मध्ये कमी लागत असते. विटॅमिन ADEK हे फॅट सोल्युबल आहेत, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल आहेत. आता हे सर्वांचे आपण रिव्हिजन करूयात. आता बघा हे काय आहे, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मिल्क. आता दुधाचे एकूण घटक बघा. पहिलं आपण बघितलं होतं पाणी. पाणी हे काय करतं, सर्व यांना मीडियम देण्याचं काम करतं. टोटल सॉलिड्स वेगळे असतात, पाणी वेगळं असतं. टोटल सॉलिड्स मध्ये फॅट्स येतात आणि सॉलिड नॉट फॅट म्हणजेच SNF येतं. ठीक आहे. आता फॅट मध्ये काय काय येतं बघा, ट्रू फॅट्स काय काय असतात, फॅटी ग्लिसरॉल्स. आता सेव्हरल फॅटी ग्लिसराइड्स त्याच्यामध्ये असतात. असोसिएटेड सबस्टन्सेस आपल्याला नंतर पाहिजे आहेत. आता यामध्ये फॅट्स बद्दल आपण बोलूयात. आता फॉस्फोलिपिड्स आपण पाहिलं होतं, लेसिथिन पाहिले, सेफालिन पाहिले आणि स्पिंगोमायलिन पाहिले. हे फॉस्फोलिपिडचे टाइप्स आहेत. त्याच्यानंतर कोलेस्टेरॉल पण आपण पाहिलं होतं. ठीक आहे, कोलेस्टेरॉल याच्यामध्ये आढळतं. आता इथं बघा कॅरोटीन अँड झॅन्थोफिल. आता हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल इथंच का लिहिलंय रे बाबा, कारण की फॅटच्या खाली लिहिणार ना आपण त्याला, कारण की ते फॅट सोल्युबल आहे. फॅट विद्राव्य जर कोण असेल तर कॅरोटीन हे पिगमेंट आहे आणि झॅन्थोफिल हे पिगमेंट त्याचाच एक भाग आहे, म्हणून ते फॅट विद्राव्य असल्या कारणाने ते फॅटच्या क्लासिफिकेशन मध्ये आलं. आता आपण पुढे बघूयात. विटॅमिन ADEK देखील इथे लिहिलेले आहेत. का लिहिले असतील ते फॅटच्या खाली, कारण की ते फॅट विद्राव्य आहेत. म्हणजे फॅटमध्ये विरघळणारे विटॅमिन्स कोणते कोणते आहेत जे दुधामध्ये उपलब्ध असतात. विटॅमिन ADEK. आणि कोण आहे विटॅमिन ए चा प्रिकर्सर कोण आहे तर केसिन. केसिन हा काय आहे, सॉरी कॅरोटीन हा जो आहे, हा कॅरोटीन हा काय आहे, कॅरोटीन इज द प्रिकर्सर ऑफ विटॅमिन ए. आता यानंतर आपण बघूयात की असोसिएटेड सबस्टन्सेस. बघा आता बाकीचे व्यतिरिक्त जे घटक असतात त्याच्यामध्ये अदर कॉन्स्टिट्युएंट्स आलेत. त्याच्यामध्ये लॅक्टोज आलं, त्याच्यानंतर नायट्रोजनस सबस्टन्सेस आले, नायट्रोजनस मध्ये प्रोटीन आलं, त्याच्यानंतर नायट्रोजन आलं. ठीक आहे. आता हे सगळे प्रकार आले. आता मिनरल मॅटर देखील त्याच्यामध्ये आलं, म्हणजेच ऍश कंटेंट, ऍश आणि अदर कॉन्स्टिट्युएंट्स आले. आपण एक एक बघूयात. लॅक्टोज, लॅक्टोज संपलेलं आहे. लॅक्टोज मध्ये आपल्याला माहिती आहे लॅक्टोज ही दोन प्रकारच्या साखळी बनलेली असते, एक आहे ग्लुकोज आणि दुसरी आहे गॅलॅक्टोज. संपला विषय. नायट्रोजनस सबस्टन्सेस मध्ये प्रोटीन आहे. प्रोटीनचं बघा नायट्रोजन त्याच्यामध्ये असतात. प्रोटीन मध्ये काही गोष्टी असतात आपल्याला माहिती आहे. केसिन 80% केसिन असतं, 20% व्हे प्रोटीन असतं. आता लॅक्टा अल्बुमिन आणि लॅक्टा ग्लोबुलिन. ते बघा आता अल्फा लॅक्टा अल्बुमिन आणि बीटा लॅक्टा ग्लोबुलिन. आता अल्फा लॅक्टा अल्बुमिन आणि बीटा लॅक्टा ग्लोबुलिन असे दोन प्रकार आहेत. त्याच्यानंतर प्रोटीएज पेप्टोन. आता प्रोटीएज पेप्टोन असे प्रकार आहेत. त्यामध्ये बघा सर्वसाधारणतः आता अदर कॉन्स्टिट्युएंट्स. आता तत्पूर्वी मिनरल मॅटर राहिलं. फॉस्फेट्स असतील, सायट्रेट्स असतील, कॅल्शियम असतील किंवा मग फॉस्फरस असेल, सोडियम असेल, मॅग्नेशियम असेल, फेरस असेल, कॅल्शियम असेल, हे सगळे प्रकार आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता अदर कॉन्स्टिट्युएंट्स मध्ये बघा याच्यामध्ये काय काय येतात बघा, तर पिगमेंट्स रायबोफ्लेविन. रायबोफ्लेविन अदर मध्ये काय गेला, कारण की तो वॉटर सोल्युबल आहे आणि वॉटर सोल्युबल पिगमेंट फॅट मध्ये लिहिता येणार नाही, म्हणून त्याचं क्लासिफिकेशन वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. पिगमेंट्स रायबोफ्लेविन. त्याच्यानंतर डिझॉल्व्ड गॅसेस, त्याच्यामध्ये CO2 चं प्रमाण देखील किंवा मग O2 म्हणजे ऑक्सिजन देखील आपल्याला दुधामध्ये आपल्याला विद्राव्य होताना दिसत असतो. विटॅमिन्स मध्ये जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत ते इथे लिहिलेले आहेत, बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी. आणि एन्झाइम्स अँड द बॅक्टेरिया आणि बायोलॉजिकल कॅटलिस्ट आपल्याला एन्झाइम्स याच्यामध्ये पाहायला मिळू शकतात. आता लायपेज नावाचे एन्झाइम्स वगैरे आपण हे सगळं पाहिलेले होते. ठीक आहे. आता ही सगळी झाली ह्या पूर्ण कोर्सची रिव्हिजन. अशा प्रकारे आपण प्रत्येक कोर्सच्या अंती त्या प्रत्येक शिकलेल्या सिलेबसची पूर्णपणे रिव्हिजन करणार आहोत. निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला ह्या रिव्हिजनचा सगळा फायदा होईल. आणि अशा प्रकारे हे आपलं हे पहिलं MCR मिशन 2024चं हे डेमो लेक्चर होतं. निश्चित याचा आपल्या सर्वांना फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.